मागच्या वेळेस आपण कुठले श्लोक केले? तो एकच श्लोक केला? 13 ते 19. आणि 13 ते 19 सार काय कोणी सांगलं? 13 ते 19 सारांश मागच्या वेळेचे श्लोक बघितले आपण. जे श्रीकृष्णांच्या चरणांचे शरण घेतात त्यांच्यासाठी हे पूर्ण भवसागर एका वासराच्या पायाच्या ठस्या इतके होते आणि ते सहजपणे ओलांडू शकतात. आणि मग इतकं माहिती असूनही 4 प्रकारचे लोक जे भगवंताची शरण नाही जात. नमाम दुष्कृतीनो मूला ते नराधम मायया अपरित ज्ञान आसुरम भावमाश्रिता चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनो अर्जुना आर्त जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. 4 प्रकारचे लोक जे शरण घेतात, 4 प्रकारचे लोक जे शरण नाही घेत. आणि दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया. श्रीकृष्ण छातीवर आठवून मम माया दुरत्यया. श्रीकृष्णांची माया जर ओलांडायची असेल तर माम एव ये प्रपद्यन्ते. जे श्रीकृष्णांची शरण घेतात ते त्याला पार करू शकतात. आणि मग हे जे 4 लोक आहेत जे श्रीकृष्णाची शरण घेतात ते सगळे सकाम आहेत, सगळे निष्काम आहेत. कसे आहेत ते? हा, तर पहिले जे 3 आहेत आर्त जिज्ञासू आणि अर्थार्थी, त्यांना श्रीकृष्णांकडून काहीतरी पाहिजे म्हणून ते सकाम आहेत. त्यांचा काहीतरी स्वार्थ आहे श्रीकृष्णांकडून. आणि जो ज्ञानी आहे तो त्याला काही नको आहे, त्याला खोल जायचंय, त्याला माहिती आहे काय योग्य आहे, पण जी योग्य गोष्ट आहे त्याच्यामध्ये त्याला खोल जायचंय. मग श्रीकृष्ण या निष्काम आणि सकाम भक्तांमध्ये भेद करतात का? श्रीकृष्ण म्हणतात उदारा सर्व एव इथे, की हे 4ही प्रकारचे लोक आहेत, खूप उदार आहेत. तर देणारा उदार की घेणारा उदार? इथे घेणारा उदार आहे. आणि कोण म्हणतोय? देणारा म्हणतोय. का बरं असं म्हणतात? देणारा व्यक्ती घेणाऱ्याला उदार का म्हणतोय? व्हेरी गुड. सो मागायला का होईना पण हे लोक पुन्हा एकदा आई वडिलांशी नातं जोडतात. आई वडिलांना सोडून दिलं. आई वडिलांचा स्वार्थ तो आहे की हे आले परत, ती मोठी गोष्ट आहे. काही मागायला आले असेल तरी ठीक आहे. तर श्रीकृष्ण म्हणतात उदारा सर्व एवेते. पण तरी पण म्हणतात प्रियो हि ज्ञानीनो अत्यर्थम. तरी पण तो जो ज्ञानी आहे ना तो खरोखरच ना काहीच मागायला येत नाहीये, तो फक्त माझ्याशी संबंध जोडायला येतोय. प्रियो हि ज्ञानीनो अत्यर्थम. अति मला अहम स च मम प्रिय. तो म्हणतात माझ्या समानच आहे तो, म्हणजे मला तो माझ्या समानच प्रिय आहे. का? कारण त्याला काही स्वार्थ नाही. तर म्हणतात ना नात्यांमध्ये स्वार्थ असलं तर मग ते नातं नाही राहत, बिझनेस. मग श्रीकृष्णांना एका गोष्टीचं म्हणजे श्रीकृष्णांकडे कुठल्याही कारणासाठी गेलं तरी श्रीकृष्ण म्हणतात उदारा सर्व वेगळे. पण कुठेतरी त्यांना असं वाटतं अरे वडिलांशी काय स्वार्थ करायचा, न मागता ज्यांनी सर्व काही दिलं त्यांच्याशी कुठे आता मागतोयस तू. म्हणून म्हणतात की जो व्यक्ती काही मागत आहे तो मला अत्यंत प्रिय आहे. म्हणून आपल्या सर्वांना श्रीकृष्ण खुणवत आहेत की खरोखर जर माझ्याशी नातं ठेवायचं असेल तर मागणं वगैरे सोडून द्यायचं. मागायचं असेल तर फक्त एकच मागू शकतो की तुम्हाला मी प्रसन्न कसं करू हे सांगा. आणि ही जी शेवटची जी पायरी आहे ती श्रीकृष्ण म्हणतात 19व्या श्लोकामध्ये. कधी येईल ती पायरी? बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. जो खरा ज्ञानवान आहे तो शेवटी म्हणतो की श्रीकृष्णांची शरण घेतली पाहिजे. तर हा एक पूर्ण 13 ते 19 हा जो एक संच होता श्लोकांचा तो याच्यावर आधारित होता. आता याच्या पुढचा जो संच आहे तो याच्यावर आधारित आहे की एवढं सगळं श्रीकृष्ण म्हणतात हा भवसागर आरामात पार करू शकतो. आणि तुम्ही जरी स्वार्थामुळे जरी आला तरी मी तुम्हाला तेच बघतोय की तुम्ही माझ्याशी नातं जोडण्यासाठी आले आहात, उदारा सर्व वेळी. मग एवढ्या सगळ्या करून पण दैवी एषा गुणे बहुनाम जन्मनाम ज्ञानवान मापू. एवढं सगळं करून मग आता सगळ्यांनी श्रीकृष्णांची शरण घेतली पाहिजे. मग श्रीकृष्ण तर त्याचं उत्तर देतात. तर श्लोक क्रमांक 20 ते श्लोक क्रमांक 25 मध्ये श्रीकृष्ण सांगतील
की तरी पण काही लोक आहेत जे श्रीकृष्णाची शरण नाही घेत. 2 प्रकारचे लोक आहेत, तर त्यांच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर आपण इथे बघत होतो की एवढं सगळं माहिती असूनही एका शेतामध्ये 2 प्रकारची परिस्थिती असू शकते. कामैस्तैस्तैरितज्ञान प्रपद्यन्ते अन्यदेवतः तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियतः स्वया. येस, वाचन भाषांतर. ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावले आहे ते अन्य देवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराध्येच्या विशिष्ट विधी विधानांचे पालन करतात. तर श्रीकृष्ण म्हणतात एवढं सगळं मी स्पष्टपणे सांगितलंय. स्वार्थासाठी आले तरी ती चांगली गोष्ट आहे, आणि स्वार्थासाठी जरी आले असतील तरी श्रीकृष्णांशी नातं जोडल्यामुळे, श्रीकृष्णांशी जेव्हा नातं जोडतो तेव्हा त्याचा खूप विशेष फायदा आहे. श्रीकृष्ण काय कधी कोणाला काही देत नाहीत का? सुदाम्याला दिलं ना त्यांनी. पण श्रीकृष्णाचं एक वैशिष्ट्य आहे, श्रीकृष्णांकडे आपण जेव्हा काही मागायला जातो तेव्हा ते वस्तू देता देता, आपली जी मागणी आहे ती देता देता, सोबत सोबत हळूहळू आपल्याशी संवाद साधतात. समजा मित्राकडे गेलो आणि म्हणालो अरे मला 10,000 रुपये पाहिजेत, मग तो देतो ना, बस तर 2 मिनिटं. मग पंखा लावणार, मग सध्या काय चाललंय, म्हटलं अरे 10,000 रुपये दे, काम झालं, चला मी माझ्या कामाला चाललो. ती देत नाही असं कुठे म्हणतं, पण बस तरी 2 मिनिटं. 2 महिन्यांनी आलायस, सध्या काय चाललंय, नोकरी काय चालली आहे, कसं काय चाललंय, तब्येत कशी आहे, बोलता 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 संवाद साधतो. आणि नंतर हळूच कधी नकळतपणे तो पटवून देणार की मी तुला 10,000 रुपये देतोय खरं, पण ऍक्च्युली हे 10,000 रुपये तुझे मागतोयस ते कशासाठी मागतोयस. आपली काय अपेक्षा असते, जे मागितलं ते विषय संपवायचा, पण तो विचारणार कशासाठी पाहिजे 10,000 रुपये. मग आपण म्हणणार की काहीतरी आता असं एक इच्छा आली आहे मनात, जी योग्य इच्छा पण नसेल, मग तुम्हाला हे घे 10,000, आणि आपण खिशात टाकणार. तेवढंच म्हणत बाय द वे मी असं ऐकलंय की ती जी वस्तू तू घेणार आहेस ती काय चांगली नाही का आपल्यासाठी. मग आपल्या मनामध्ये एक संशय पेरतात श्रीकृष्ण. मग ते पैसे आपण घेतले हातात येतात, ते खिशात टाकणार आहे. लगेच ते आपण म्हणतो अच्छा काय ऐकलंस तू, आणि तेव्हापर्यंत जो संवाद साधलाय, कसा आहेस, कुठे आहेस, आणि मी तर घाई करत होतो, पण तो मित्र म्हणतोय अरे बस सांग तब्येत कशी आहे, काय चाललंय. ते एक विश्वास जिंकतात. आणि तो विश्वास जिंकलेल्या परिस्थितीमध्ये जेव्हा म्हणतात बाय द वे ही जी वस्तू तू घेणार आहेस ना ती काही इतकीशी चांगली नाही आहे, मग पैसे आहेत असं नाही की पैसे नाही दिले, पण ते आपण मग खाली करू. अच्छा अजून काय ऐकलंस तू, नाही अरे माझ्या मित्राने तीच वस्तू घेतली का, आणि इतका रडत होता, तो म्हणत होता की अरे ती खराब आहे आणि ती काही कामाची नाही आहे. हो का, खरं का, हो, मला त्या मित्राचा नंबर देशील का, हा घे नंबर, मी तुला फोन लावून देतो, हा घे. तो अरे हा इतका शुभचिंतक मित्र आहे, याने मला पैसे पण दिले, असं नाही की पैसे नाही देणार, पैसे पण दिले, त्याची माहिती पण दिली, माझी विचारपूस पण केली, आणि हे पण सांगितलं की त्या वस्तूमध्ये काय खोट आहे, आणि नुसतं असं काय हवेत नाही बोलला, ऍक्च्युली फोन लावून दिला आणि ऍक्च्युली त्या मित्राशी कनेक्ट करून दिलं. तो म्हणतो अरे हो मी आत्ता 2 दिवसाआधी तीच वस्तू घेतली, आणि सगळ्यात युजलेस गोष्टी अजिबात घेऊ नको. याच्यात काय झालं की ते 10,000 रुपये जे आपण उसणे घेत होतो ते किती आपल्याला त्रास झाला असता. एक तर ती खराब वस्तू घेतली असती, त्यासाठी 10,000 रुपये आपला कर्ज पण झाला, पण प्रश्न हा नाही की त्याला 10,000 रुपये द्यायचे, प्रश्न आहे की त्याला आपलं हित पाहिजे. तो म्हणतो की 10,000 घे तुझ्या, ठीक आहे, सो इट इज नॉट अबाउट मनी, पण तुझं जर नुकसान झालं तर ते मला आवडणार नाही, तर म्हणून मी तुला 10-15 मिनिटं जे अधिक घेतले, जे तुला वाटत होतं एवढा उशीर का करतोयस तू, पटकन दे, ते ऍक्च्युली तुझ्या हिताचं होतं. तर श्रीकृष्ण पण देतात, पण श्रीकृष्ण देता देता असं आपल्याशी बोलतील, असं आपल्याशी नातं जोडतील, असं आपल्याला एक आपल्या जीवनामध्ये अनुभव देतील. आपल्याला लक्षात येतं की आजपर्यंत जेव्हा जेव्हा मागितलं होतं तेव्हा एकतर देत नव्हते किंवा पटकन देत होते, आणि जे देत नव्हते ते तर नातं तोडायचे, आणि जे देत होते ते म्हणायचे बाय द वे बँकेचा जो रेट आहे तो 14% आहे, माझा 15%. मी द्यायचे खरे, पण त्याच्यामध्ये एक लोभ असायचा, देणाऱ्या व्यक्तीचा लोभ, घेणाऱ्या व्यक्तीचा लोभ, त्या ट्रान्झॅक्शनमध्ये लोभ. आणि श्रीकृष्ण ते देतात, पण देता देता आपली चेतना शुद्ध करतात, आणि देता देता आपल्याला 2 गोष्टी सांगतात जेणेकरून आपलं त्या अशाश्वत गोष्टीमध्ये जो इंटरेस्ट आहे तो हळूहळू कमी होईल, आणि आपल्याला लक्षात येतं
अशाश्वत गोष्टींना जर मी लोभ ठेवला तर तुम्हाला शाश्वत समाधान देईल कसं? जी गोष्ट स्वतः मुळात अशाश्वत आहे ती शाश्वत मला समाधान देईल कशी? आणि ॲक्च्युली आपण आत्मा आहोत, आत्मा शाश्वत आहे, त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे असतं शाश्वत समाधान. आपण म्हणतो ना ही वस्तू एवढ्या लवकर का खराब झाली, ही लांब टिकायला पाहिजे होती. बेसिकली आपल्याला लांब टिकणारी वस्तू पाहिजे, कारण आपण स्वतः लांब टिकणार आहोत. तर झालंय काय की आपण आहोत शाश्वत आणि आपल्याला समाधान पाहिजे शाश्वत, पण आपल्याला इथे एकही वस्तू शाश्वत नाही आहे, तर आपण ते शाश्वत समाधान अशाश्वत वस्तूंमध्ये शोधतोय. आणि त्या अशाश्वत वस्तूंमध्ये जे समाधान शोधतोय ते इनहेरेंटली, म्हणजे बिकॉज ती वस्तू अशाश्वत आहे, त्याचं समाधान अशाश्वतच असणार आहे ना, शाश्वत असणारच आहे. मग होतंय काय, शाश्वत समाधानाचा शोध आहे पण शाश्वत गोष्ट मिळत नाही. मग ठीक आहे, चला अशाश्वत गोष्ट घेतो, त्याचं समाधान घेण्याचा प्रयत्न करतो, ती गोष्टही अशाश्वत, त्याचं समाधानही अशाश्वत, मग परत आपण असमाधानी, मग परत एक वस्तू शोधतो. असं करत करत आपले आयुष्य गेलंय, असे करत करत आपला जन्म गेलाय. आणि या अशाश्वत वस्तूंना देता देता देवता पण कधी काही बोलत नाहीत की अरे ही गोष्ट तुला समाधान करू शकणार नाहीये, तू शाश्वत आहेस म्हणून तुला शाश्वत गोष्टींकडूनच समाधान मिळणार आहे. तर त्याच्यासाठी एकच व्यक्ती आहे, श्रीकृष्ण, जे स्वतः शाश्वत आहेत. आम्ही पण अशाश्वत आहोत. आपली जी गव्हर्नमेंट आहे, आता सध्याच लोकसभा इलेक्शन झाले, तर आता जी कोणी गव्हर्नमेंट निवडून येईल ती मॅक्सिमम कालावधी काय आहे त्याचा, का त्याच्यापेक्षा जास्ती नाही, तो नियम आहे. ते लोक परत निवडून येऊ शकतात पण इलेक्शन होणार, सो त्या काळासाठी स्थगित होते ती गव्हर्नमेंट आणि मग पुन्हा एकदा शपथविधी होते, पुन्हा 5 वर्षापेक्षा कमी होऊ शकतं. 1-2 वर्षामध्ये नो कॉन्फिडन्स मोशन आलं तर इट कॅन फॉल, बट मॅक्झिमम 5 वर्षापेक्षा अधिक नाही. कितीही चांगले मंत्री असले तरी पण दे हॅव टू अगेन विन द कॉन्फिडन्स, राईट. मग तसं देवतांचा एक आयु आहे, एक मनू इतका काळ असतो. किती काळ असतो तर 71 चतुर्युग, सत्यत्रेता द्वापरकली. 1000 सत्यत्रेता द्वापरकली म्हणजे ब्रह्मदेवांचा एक दिवस, आणि त्या एका दिवसामध्ये 14 मनू असतात. एका दिवसामध्ये 14 मनू. आता सध्या 7वा मनू आहे, वैवस्वत मनू. सो 1000 भागिले 14 ते येतं 71 येतं. तर म्हणून एका मनूचा जो अवधी 71, दॅट इज द टाइम पिरियड की एक मॅनेजमेंट, एक गव्हर्नमेंट. तर त्या गव्हर्नमेंटमध्ये एनर्जी मिनिस्टर कोण, सूर्यदेव. त्या गव्हर्नमेंटमध्ये एज्युकेशन मिनिस्टर कोण, सरस्वती. त्या एज्युकेशनमध्ये एक जे विभाग आहेत, पाण्याचा विभाग कोण, वरुणदेव. पाणी वितरण विभाग इंद्र. तर असे हे सगळे जे पद आहेत हे 71 चतुर्युगासाठी राहतात. त्याच्यानंतर मनू बदलला की हे सगळे देवता त्या पोस्टवरून खाली येतात आणि पुन्हा जर तो खूप चांगला असेल तरी परत येऊ शकतो तो, पण त्याला ते पद रिकामं करायला लागतं. सो त्याचा अवधी, प्रत्येक या देवतांचा जो अवधी आहे तो 71 चतुर्युग आहे. त्याच्यापेक्षा लांब त्यांचं स्वतःचं जीवन नाही आहे. मग जर ते स्वतः त्याच्यापेक्षा लांब नाही तर त्याच्यापेक्षा लांबीची वस्तू ते कशी देऊ शकतात. म्हणून श्रीकृष्ण इथे म्हणत आहेत की कामैस्तैस्तिर हृतज्ञानम. तर कामे म्हणजे कामनांनी त्या हिरावलेले आहेत ज्ञान. कामनांनी हिरावलेले आहेत ज्ञान. ज्ञान कधी हिरावू शकतो का? वस्तू चोरी करू शकतो, पण ज्ञान हिरावणं म्हणजे काय, ज्ञान चोरी करणं म्हणजे काय. ज्ञान चोरी करणं म्हणजे थोडं तरी आपल्याला समजायला पाहिजे की मी वारंवार शोधात का असतो, म्हणजे कुठेतरी काहीतरी बेसिक्समध्येच काहीतरी चुकलेलं आहे. तर ते आपल्याला समजत नाही. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की ज्ञान हिरावलेलं असेल की अशाश्वत गोष्टींमध्ये हा शाश्वत समाधान शोधतो. हे किती इनहेरेंटली इट इज रॉंग. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की प्रपद्यन्ते अन्य देवता. आणि याच्या आधीच्या श्लोकात काय म्हटलं होतं, 19व्या श्लोकात काय म्हटलं होतं, बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. प्रपद्यतेचं काय आहे भाषात, तर 19व्या श्लोकामध्ये शरण येतो. तसं मग ते कॉन्ट्रास्ट देतात श्रीकृष्ण की जो खरा ज्ञानी आहे अनेक जन्मांनंतर तो माझी शरण घेतो, माम प्रपद्यते. पण ज्याचं ज्ञान हिरावलेलं आहे, प्रपद्यन्ते अन्य देवता. म्हणून देवतांना कोण शरण जातात, ज्यांना अजून लक्षात नाही आलंय की माझे प्रयत्नच मुळात चुकीचे आहेत, त्याच्यामुळे मला शाश्वत समाधान कधी मिळणार नाही. ते वारंवार मग प्रार्थना करायला लागणार आणि वारंवार गोष्टी म्हणजे नंतर नष्ट होणार, परत एकदा प्रार्थना करायला लागणार,
व्रत उपासना हे सगळं सायक्लिकल ते मग करायला लागणार. पण जो श्रीकृष्णाची शरण घेतो त्याला मामेव ये प्रपद्यन्ते मायामेता तरन्ते. तर हा श्रीकृष्णांच्या भक्तीचा एक खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे. असं नाही की श्रीकृष्णांची जर भक्ती केली तर हात रिकामे राहतात. हा बघा हा किती गरीब आहे. हा जो विष्णू भक्त आहे हा किती गरीब आहे. आणि तो देवतांचा भक्त बघा किती श्रीमंत आहे. नाही, विष्णूचे भक्त पण श्रीमंत आहे, पण त्या श्रीमंतीसोबत त्या श्रीमंतीला उपभोगायचा अहंकार येत नाही. कारण श्रीकृष्ण बरोबर त्या श्रीमंतीसोबत ते पण सांगत असतात की ही श्रीमंती ना तुम्ही समाधान नाही करणार. तुझी काळजी घेऊ शकते, तुला अन्न खाऊ घालू शकते, तुला औषध खाऊ घालू शकते, पण हृदयाचं समाधान वस्तूंनी नाही मिळणार. हृदयाचं समाधान माझ्याशी जेव्हा तू नातं जोडशील तेव्हाच तुला समाधान मिळणार. सो तुला भूक लागली असेल तर अन्न पाहिजे, पण जर तुला समाधान पाहिजे असेल तर ते माझ्याशी जेव्हा तू नातं जोडशील तेव्हाच तुला समाधान मिळणार. देयर इज नो अदर वे. तर श्रीकृष्ण तशा प्रकारचे यो यो. मग ज्ञान हिरावलेले आहे असं का म्हणतायत? कारण ध्येय अशाश्वत आहे, बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यात. पुढचा श्लोक. यो यो याम याम तनुम भक्तः श्रद्धया अर्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां ताम एव विदधामि अहम्. कोण वाचतो? तुम्ही वाचू. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यास स्वतःला समर्पित करू शकतो. तर श्रद्धा हा जो शब्द आहे श्रद्धा, त्याच्यामधला जो मूळ शब्द आहे तो आहे हृदय. म्हणून श्रद्धा हृदयातून निर्माण होते. श्रद्धा बुद्धीने निर्माण नाही होत. आपण म्हणतो ना कधी कधी अरे थोडा डोकं लाव, तर कोणाकोणावर श्रद्धा असते त्याच्यामध्ये बुद्धी नसते कधी, कारण श्रद्धा हा हृदयाचा भाग आहे. तर हृद या शब्दातून श्रद्धा निर्माण होत आहे. तर म्हणतात की मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. तर श्रद्धेचं निर्माण स्थान काय? हृदय. आणि त्या ठिकाणी परमात्मा श्रीकृष्ण हे विष्णू रूपामध्ये स्थित आहेत. म्हणून श्रद्धा निर्माण किंवा श्रद्धा जागृती ही कोणावर अवलंबून आहे? परमात्म्यावर अवलंबून आहे, परमेश्वरावर अवलंबून आहे. मग कधी कधी कोणाच्या देवी देवतांवर जी मोठी श्रद्धा असते ती कुठून येते? तर श्रीकृष्ण म्हणतात तान एव विदधामि अहम. ती त्या देवतेवरची जी श्रद्धा आहे ती मी त्याला देतो. श्रद्धेचं उगमस्थान परमेश्वराकडून आहे. परमेश्वर म्हणतात की इतके सारे देवी देवता आहेत किंवा इतके सारे कोणी साधू असतील त्यांच्यावर लोकांची श्रद्धा आहे आणि श्रीकृष्णावर श्रद्धा नाही आहे, पण त्या लोकांची पूजा करण्यासाठी त्या सर्व व्यक्तींची आराधना करण्यासाठी जी श्रद्धा लागते ती श्रद्धेचं स्थान कोणच आहे? तर ते मीच देतोय. तर किती मोठी गोष्ट आहे की याच्यावरून एक लक्षात येतं की कारण श्रीकृष्ण हृदयस्थ आहेत म्हणजे ते श्रद्धेचं स्थान आहे. या कारणास्तव कोणीही व्यक्ती असू दे, देवता साधू इत्यादी, प्रति श्रद्धा जागृत करण्यास व स्थिर करण्यास त्यांची मदत अनिवार्य आहे. व पाण्याची भेसळ जरी करायची असेल तरी शेवटी पाणी पुरवठा जो करतोय त्याची मदत घ्यायलाच लागणार. ते पाणी घेऊन तुम्ही भेसळ करणार, तुम्ही त्याचं पोल्युशन करणार, पण फायनली यू आर डिपेंडेंट ऑन दॅट पर्सन ओनली. सो समजा तुम्ही खोटी करन्सी नोट बघितली, तर ती खोटी करन्सी नोट बघून काय लक्षात येतं? राग येऊ शकतो की अरे खोटी करन्सी नोट आहे. पण खोटी करन्सी नोट बघून एक लक्षात येतं कुठेतरी खरी करन्सी नोट असणार ना. खरी करन्सी नोट कुठेतरी आहे म्हणून ही खोटी करन्सी नोट बनवली आहे. तर म्हणून खोटी करन्सी नोट हे बघून आपल्याला चिडचिड नाही व्हायला पाहिजे. आपल्याला एक लक्षात यायला पाहिजे की कुठेतरी खरी करन्सी नोट आहे ती शोधायला पाहिजे. सो याच्यावर आपण थोडं मनन करायला पाहिजे या श्लोकावर. एक म्हणजे की श्रीकृष्ण हे पूर्णपणे निर्मत्सर आहेत. का? तर देवता हे त्यांचेच भौतिक जगातील व्यवस्थापन करण्याकरिता असलेले प्रतिनिधी आहेत. आपल्या ऑफिसमध्ये कोणतरी आपल्या खाली काम करत असेल आणि समजा आपला मुलगा आपल्यावर प्रेम करण्याऐवजी आपल्या ऑफिसमधल्या त्या मॅनेजरशी प्रेम करायला लागला. प्रेम इज नॉट दॅट मेल फिमेल प्रेम इज श्रद्धा आहे त्याच्यावर. समजा मुलगा येऊन साहेबांना म्हणाला, फॅक्टरी ओनरला म्हणाला की पप्पा मला 10,000 रुपये पाहिजे, एक नवीन सायकल आली आहे मार्केटमध्ये
आणि ती मला घ्यायची आहे. पप्पा म्हणतील मी तुला देईन, पण तुला परीक्षेमध्ये पहिला क्रमांक मिळवायला पाहिजे. तुला मी केव्हापासून म्हणते की तू परीक्षेत चांगला अभ्यास कर, तू परीक्षेत अभ्यास नाही करत, तू परीक्षेत चांगले मार्क कमव, मी तुला त्याच्यापेक्षा चांगली सायकल घेऊन देतो. तो मनातल्या म्हणून पप्पा आहेत ना खूप कंडिशन्स लावतात, खूप अटी लावतात. मग तो त्याच कंपनीमध्ये त्या मालकांच्या खाली एक मॅनेजर काम करतो. त्याला जाऊन म्हणतो मला एक सायकल विकत घ्यायची, त्याने दिले 10,000 रुपये. तर त्याला हे नाही कळत की याचा पगार कुठून येतोय. तो जो मॅनेजर आहे ज्याने 10,000 रुपये दिले पटकन, त्याचा पगार माझ्याच वडिलांकडून येतोय. तर त्याला नाही कळत एवढं. त्याला त्यासाठी दोन वेगवेगळे व्यक्ती आहेत. एक माझे वडील जे मला नेहमी अटी लावतात, तू अभ्यास कर, तू ती वाईट सवय तुझी जी आहे उशिरा घरी यायची ती सोड, मग तुला देतो. ते सगळं मला ऐकायचं नाही आहे. मला विना अट पैसे द्या, ते वडील कधीच देत नाही. वडिलांचा तो एकच प्रॉब्लेम असतो. वडील म्हणतात ही सगळी तिजोरी तुझी आहे, पण तू तुझ्यामध्ये सुधारणा कर, तुला सगळं देतो. आणि कंपनीमधले जे मॅनेजर असतात त्यांना तुमच्या सुधारणाशी काही घेणं देणं नसतं. ते म्हणतात ठीक आहे, ठीक आहे 10,000 रुपये. मग तो येऊन आईला काय म्हणतो दुसऱ्या दिवशी, मला पप्पा आवडत नाही. मग आई म्हणते काय झालं तुला. नाही पप्पांना विचारलं ना, नेहमी म्हणतात हे पाहिजे ते पाहिजे, हे असं पाहिजे ते असं पाहिजे, तरच तुला मी पैसे देईन. ते कसे मस्त आहेत. मग आई म्हणते पण त्यांना पगार कुठून मिळतो. पण ते काही असू, त्यांना मी मागच्या वर्षी पण 5,000 रुपये मागितले होते, पटकन मला दिले होते. आई म्हणते ते 5,000 रुपये नंतर तुझ्या वडिलांकडून त्यांनी घेतले. ते काही असू दे, मी 5,000 मागितले तेव्हा मला दिले ना. आता काल मी 10,000 मागितले, ते 10,000 पण मला चटकन दिले. हे बघ 10,000, आणि मी सायकल पण आणली बाहेर. मग हे बघून वडिलांना काय वाटणार. जर तुम्ही वडील असाल तर काय वाटेल तुम्हाला, किंवा तुम्ही आई असाल तर काय वाटेल तुम्हाला. नाराज येणार, कुठेतरी वाटणार. कसं सांगायचं याला. पण श्रीकृष्ण आहेत, श्रीकृष्णांनीच नेमलेले आहेत हे सगळे व्यक्ती. त्यांच्यामध्ये काहीतरी सद्गुण बघून तुम्ही याचे मंत्री, तुम्ही याचे मंत्री. पण श्रीकृष्णांना तो मत्सर नाही, श्रीकृष्णांना रागही येत नाही. श्रीकृष्ण म्हणतात सध्या त्याची जी बुद्धी आहे ती तेवढीच आहे. त्याला खायला चांगला पाहिजे म्हणजे हॉटेलमध्ये पाहिजे, आईचं नाही हवं त्याला. त्याला बाहेर फिरायला पाहिजे, त्याला आईवडिलांसोबत वेकेशनला नाही जायचं, मित्रांसोबत वेकेशनला जायचं. त्याला काय करू शकतो. पण श्रीकृष्ण काय करतात, ते नातं जोडून ठेवतात. कधीही इतक्या जोरात त्या मुलाला ओरडणार नाही की ते मुलगा मिळेल. एक तर तुम्ही पैसे देत नाही, एक तर तुम्ही अटी लावता. त्याच्यावरून आता तुम्ही मला ओरडले, आता याच्या पुढे मला तुमच्याशी बोलायचं पण नाही. सो ते नातं जोडून ठेवतात. कधी त्याला पण म्हणतील बघ माझ्याकडून पाहिजे असेल, माझ्या हातातून पाहिजे असेल, मी तुला 12 देईन, पण अटी आहेत त्याच्यात. तुला स्वभाव बदलायला लागेल, तुला आईला नीट बोलायला शिकायला पाहिजे. असं उद्धटपणे तो बोलू नाही शकत आईशी. तो अशा अटी देणारे वडीलच असतात. आणि म्हणून श्रीकृष्ण ते एकटेच व्यक्ती आहेत की ते पटकन देतच नाही. ते म्हणजे हात इथपर्यंत येतो, पण म्हणतात बाय द वे हे बरोबर नाही तुझ्यासाठी. एकदा कधीतरी न विचारता न काही मागता द्या. म्हणतात अरे मी वडील आहे, वडील नाही असं करू शकत. तर इथे एक लक्षात येतं की श्रीकृष्णांना रागही येत नाही, श्रीकृष्णांना वाईटही नाही वाटत. श्रीकृष्ण म्हणतात ठीक आहे, माझे अधिकृत प्रतिनिधी आहेत हे, त्यांच्याकडे सल्ला येतो, काही हरकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे श्रीकृष्ण या स्पर्धेच्या भावनेत नाहीत की माझे अनुयायी कमी की जास्ती हा विषय नाही. हा माझ्या पैसा खाली, हा काय तुला देणार आहे, अजिबात एका शब्दाने काय बोलत नाही. पूर्ण हे जी देवी देवतांचे जे मंदिर आहे, इथे सिद्धिविनायक आहे, राधागोविंदाच्या समोर बाबुलनाथ आहे, श्रीकृष्णाला काही प्रॉब्लेम नाही आहे. कुठेही असं श्रीकृष्णाने म्हटलं नाही की ही मंदिरं काय. श्रीकृष्ण म्हणतात नाही, त्यांच्या श्रद्धेप्रमाणे त्यांना जे पाहिजे ते त्यांना तिथून मिळेल. माझ्याकडे आल्यावर ते नाही होत. त्यांना मी सांगतो की अरे काय यार, छोट्या छोट्या इच्छा घेऊन तू 2 पैशांची इच्छा घेऊन माझ्याकडे येतोस. तर श्रीकृष्णाला स्पर्धेची भावना आहे. उलट आपण बघतो की श्रीकृष्णाची मंदिरं जरा सिंपल असतात आणि लहान असतात, आणि बाकी सगळी जी मंदिरं असतात ती मोठमोठी असतात. आणि कारण देवी देवता पटकन देतात म्हणून प्रसिद्ध पण देवी देवता असतात. श्रीकृष्ण तितके प्रसिद्ध नसतात, कारण श्रीकृष्ण बोलतच नाहीत, काही बांसुरीच वाजवतात, ते उत्तरच येत नाही. आणि की श्रीकृष्ण हे राजकारण किंवा गटनिर्मिती असते ना, की माझा गट तुझा गट. आणि समजा एक देवी देवतांचा उपासक पूजा करणारा अरे माझ्या पार्टीमध्ये खेचतो, विच इज व्हेरी नॉर्मल राईट, की दुसऱ्या पार्टीच्या माणसाला इथे खेचायचं, त्याला थोडंसं काहीतरी द्यायचं. अजिबात नाही.
श्रीकृष्ण कधीही याच्यामध्ये पडणार नाहीत. आणि माझ्या मंदिरात येणारा माणूस जरी तो तिथे कुठे गेला आणि त्याला आता अशाश्वत गोष्टी मिळणार आहेत, काहीही नाही. श्रीकृष्ण एक एक काय म्हणतात कन्व्हिन्स्ड आहे, पूर्णपणे त्यांना त्याच्यावर विश्वास आहे की जर यांनी माझ्याशी नातं जोडलं त्याला आंतरिक समाधान जे मिळणार आहे त्या आंतरिक समाधानाला तुल्य या जगाची एकही वस्तू नाही. म्हणून वस्तूंकडून जे आपल्याला काही आनंद सुख जे काही आपण म्हणू ते मिळेल ते श्रीकृष्णाची जेव्हा नातं जोडतो त्या संबंधामध्ये जे समाधान मिळतं त्याची तुलना होऊ शकत नाही. हे श्रीकृष्णांना माहिती आहे. श्रीकृष्ण तुला जायचं तिथे जा. तो पोपट कसा आहे, त्याला सोडल्यावर तो फिरतो, परत म्हणतो काही खायला काही मिळत नाहीये, परत येतो. तसं श्रीकृष्णांना एक माहिती आहे. तर म्हणून प्रेम काय म्हणतात, प्रेम म्हणजे प्रेमामध्ये जबरदस्ती नसते. आणि म्हणतात प्रेमामध्ये एक असतं की प्रेमामध्ये त्या व्यक्तीला ऍक्च्युली सोडून द्यायचं आणि खरं प्रेम असेल तर तो व्यक्ती फिरून पुन्हा परत येतो. तर श्रीकृष्ण इतके प्रेमळ व्यक्ती आहेत. श्रीकृष्णांना माहिती आहे की माझ्याशी नातं जोडल्यानंतर एका व्यक्तीला ती चव लागली समजा की श्रीकृष्ण कोण आहेत, त्या व्यक्तीला कुठेही घेऊन जा, तो पुन्हा एकदा फिरून परत श्रीकृष्णांकडेच येतो की म्हणतो श्रीकृष्ण मला बाकी सगळे काही मिळालं पण प्रेम नाही मिळालं. सतया श्रद्धया युक्ता तस्याराधनमीहते लभते च ततः कामान् मय्यैव विहितान् हितान्. सो मागच्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण काय म्हणाले की मी हृदयस्थ आहे म्हणून मी श्रद्धा देतो. आणि आता पहिला जो शब्द इथे सतया श्रद्धया युक्ता, तयाचं काय भाषांतर, त्या म्हणजे रेफरन्स टू प्रिव्हियस श्लोक. प्रिव्हियस श्लोकामध्ये देवी देवतांच्या उपासनेसाठी श्रद्धा जी लागते ती मी देतो, मी स्थिर करतो, बरोबर. आणि म्हणतात त्या श्रद्धेला युक्त होऊन सतया श्रद्धया युक्त आराधना विहते, त्या श्रद्धेला घेऊन मग काय करतो हा व्यक्ती. वाचणार तुम्ही, वाचणार. अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची उपासंपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो, परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. तर त्या व्यक्तीला जेव्हा देवी देवतांची पूजा करायची होती श्रद्धा नव्हती त्याला, मग श्रद्धा कोणी दिली, परमेश्वराने दिली. मग सतया श्रद्धेया युक्ता, त्या श्रद्धेला घेऊन जेव्हा तो स्थिर झाला आणि त्या देवतेची उपासना केली तेव्हा त्याला फळप्राप्ती झाली. तर श्रीकृष्ण म्हणतात मय्यैव विहितानि हितानि, त्याचे फळ आहेत. देवतांची उपासना करून जे त्याला फळ मिळाले ते फळ कोण देत आहे, म्हणजे देवतांची उपासना करण्यासाठी जी श्रद्धा लागते ते परमेश्वर देतात. आणि त्या श्रद्धेने उसण्याची श्रद्धा आहे, त्या उसण्याच्या श्रद्धेने देऊन जेव्हा तो पूजा करणार, काही व्रत करणार, काही तपस्या करणार, त्याच्यानंतर जे वरदान मिळतात ते वरदान पण उसण्यावर आहेत. तो देवता पण तुम्हाला देऊ नाही शकत ते वरदान. का, तो स्वतः निर्माता नाहीये, तो मंत्री आहे. सो एज्युकेशन, या जस्ट मी ऐकतो तुमचं, पण एज्युकेशन मिनिस्टर आहे, तो एज्युकेशन डिस्ट्रीब्युशन करतो, तो एज्युकेशन क्रिएशन नाही करत. कोल मिनिस्टर आहे, कोळसा मंत्री आहे, तो कोळसा वितरण करतो, तो कोळसा निर्माण नाही करत. पाणी मंत्री आहे, तो पाण्याचं वितरण करतो, तो पाणी निर्माण नाही करत. यू अंडरस्टँड. सो जो इथे वॉटर मिनिस्टर आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा, तो पाणी निर्माण करतो की तो सांगतो की अरे या भागाला पाणी नाही मिळत, इथे थोडं पाणी द्यायला पाहिजे, लातूरला पाणी नाही मिळत आहे, मराठवाड्यामध्ये पाणी नाही इथे मिळायला पाहिजे, कोकणामध्ये पाणी येते पण सगळं समुद्रात वाहून चाललंय तर तिथे तळे बनवायला पाहिजेत. नियोजन करू शकतो, तो निर्मिती नाही करू शकत. सो मंत्री नियोजन करतो, मंत्री निर्मिती नाही करत. श्रीकृष्ण म्हणतात हे सगळे मंत्री आहेत, हे निर्मिती नाही करू शकत, निर्माता मीच आहे. म्हणून श्रद्धा असू दे किंवा त्या श्रद्धेमुळे पूजा करून त्याचे फळ प्राप्ती आहे, ते फळ पण मीच देतोय, श्रद्धा पण मीच देतोय. मग तू शेवटी काही झालं तरी माझ्यावरच आलं. तरी पण श्रीकृष्ण म्हणतात काहीही हरकत नाही, तुला ती श्रद्धा आहे ना, तुला ते पाहिजे ना, काही हरकत नाही. येस, तुम्ही काय ते बोलू. नाही, मी म्हटलं अप्रूव्ह अप्रुव्हल करतायत किंवा मॅनेजमेंट करतायत, पण क्रिएशन नाहीये, निर्मिती नाहीये. सो असं श्रीकृष्ण कधी बोलतायत हे सगळं 7व्या अध्यायात बोलतायत. 6 अध्यायामध्ये कधी त्यांनी ते विषयाला हात नाही लावला, पण जिथे त्यांना स्वतःबद्दल सांगायचं होतं मग म्हणत होते मायावेदाम तरंती ते चतुर्विदा वजंते माम नमाम दुष्कृतीनो मूढा उदारा सर्वे ते बहुनाम जन्मना म्हणते. मग तेव्हा त्यांना ते राहावलं नाही गेलं. अरे एवढं म्हणजे तू स्वार्थासाठी जरी आलास तरी मी काय म्हणा उदार, आणि स्वार्थ जरी आलास तरी तुला मुक्ती मिळणार.
तरी पण हे अर्जुना तुला सांगतो, काही लोक आहेत ज्यांना असं वाटतं की मी आहे आणि माझ्या सम देवी देवता आहेत. मग तेव्हा म्हणतात की तुला सांगायला लागेल मला की त्या देवी देवताची उपासनाची श्रद्धा आहे, त्याला पण मीच निर्माण करतो आणि मीच सप्लाय करतो, आणि त्या श्रद्धेने युक्त येऊन ते जेव्हा पूजा करतात त्यांना जे फळं मिळतात ते पण मीच देतोय. ऍक्च्युली का मग ते आहे ना काय, सर्व देव नमस्कारम आकाशम पतितम तोयम सागरम प्रति गच्छति यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. तर कुठेही पाणी पडलं तर ते शेवटी यथा गच्छति सागरम, तर ते कुठेही झाडांवर पडलं, इथे पडलं, तिथे शेवटी ते समुद्रातच जातात. म्हणतात सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति, तर ते शेवटी ते श्रीकृष्णांकडे जातात. हे खूप महत्वाचं आहे की श्रद्धा देणारे पण श्रीकृष्ण आहेत आणि त्या श्रद्धेने पूजा केल्यावर जे फळं मिळतात ते पण देणारे श्रीकृष्ण आहेत. पुढचं तर हे माझी हे श्रीकृष्णांचं नाही आहे की एक गोडाऊन असतो, एक दुकान असतं आणि एक कन्झ्युमर उपभोक्ता आहे. तो उपभोक्ता कुठून विकत घेतो सगळे सामान, त्याला गोडाऊन नसतं माहिती किंवा त्याला फॅक्टरी नसते माहिती, गोडाऊन किंवा फॅक्टरी. तर तो काय म्हणतो, अरे ते खाली मिळतं ना तिथे सगळं मिळतं, पण जो दुकान आहे ना तो रिटेलर आहे. टेक्निकल मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये रिटेलर, राईट. रिटेलर म्हणजे विकत घ्यायचं, विकायचं आणि त्याच्यामधला जो नफा आहे तो कमवायचा. ही इज नॉट प्रोड्युसिंग. सो फॅक्टरीमध्ये प्रोडक्शन होतं, फॅक्टरीचा गोडाऊन असतो, त्या गोडाऊन मधून होलसेलमध्ये तो घेतो. सो बेसिकली शॉप इज फॉर डिस्प्ले अँड सेल. तर छान आकर्षक तिथे मांडणी करणार आणि विकणार, पण निर्माते नाही आहेत. पण कधी कधी लहान मुलांना काय वाटतं, आता हे तुम्हाला आणि आम्हाला माहिती आहे, पण लहान मुलांना काय वाटतं, आई ते गाय वगैरे काय असतं, अरे आपण तर काय लहान मुलांनी शहरातल्या गायी वगैरे काय बघितलं नाहीये. मग गाय दूध देते, मला तर वाटलं की तो दूधवाला तो असं प्लॅस्टिकची थैली तो दिसत नाही, ते पॅकेजिंग आहे. गाय देते ती, दूध देणारी ती गाय, पण ते दूध घेऊन त्याला प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सील करून घरी पोच करण्याचं काम त्याचं आहे. तर कधी कधी लहान मुलांना वाटतं असं की दूध येतं दूधवाला पॅकेजिंग करतो. तसं कधी कधी एकदा मी कुठे प्रवास करत होतो तेव्हा बघितलं की मॅकडॉनल्ड्सची किंवा कशाची तरी ऍड होती. तर त्याच्यामध्ये काहीतरी असे ते त्यांचे जे आहेत काही काही आयटम्स ते असे झाडांवर लावलेले दाखवले त्यांनी, आणि लहान मुलगा मग तो डोनट्स वगैरे काहीतरी होते वाटतं, मस्त तो उडून डोनट्स घेतो. तर त्यांना काय वाटतं, जे डोनट्स येते झाडावर लागले. तसं कधी कधी लहान मुलांना वाटतं की तो दूधवाला जो आहे तो दूध बनवतो, तो दूध नाही बनवतो, तो पॅकेजिंग करतो. सो विष्णू आहेत ते मुख्य देणारे व्यक्ती आहेत, आणि मग दुर्गा देवी, गणेश, ब्रह्मदेव, इंद्र, सरस्वती, शंकरजी हे जे सगळे आहेत हे देवता आहेत जे एकेका भक्ताला त्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार ते देतात. आता हे मग यांचं आणि श्रीकृष्णांचं काय संबंध आहे, यांचं आणि श्रीकृष्णांचं काय नातं आहे. विष्णूंचं त्यांनीच नियुक्त केलेले प्रतिनिधी आहेत, म्हणून त्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. ही जी सगळी समस्या आहे ती तर शेवटच्या स्तरावर आहे. जीवात्म्यांना वाटतं की ते इक्वल आहेत. जर त्या उदाहरण जे दिलं मी फॅक्टरीमधल्या मॅनेजरला जर कोणी जाऊन विचारलं की तुझं आणि साहेबांमध्ये काय आहे, कारण तो मुलगा साहेबांकडे जेव्हा काम होत नाही तेव्हा तुझ्याकडे येतो, मग तुझं आणि साहेबांचं काय ना, त्यामुळे सिम्पल आहे, मला दर महिन्याला पगार देतात ते, आय एम क्लिअर अबाउट इट. त्या मुलाला कन्फ्युजन आहे, मुलाला वाटतं वडील देत नाही पण मॅनेजर देतात. सो ही थिंग्स कंपनीतले मॅनेजर आणि माझे वडील जे कंपनीचे मालक आहेत ते एकाच स्तरावर आहे. तो कन्फ्युजन मुलामध्ये आहे, त्या मॅनेजरमध्ये कन्फ्युजन नाही आहे. म्हणून आपल्याला कधी कधी अज्ञानामुळे वाटतं की ते सम आहेत, पण ते सम नाही आहेत. आणि म्हणून श्रीकृष्ण, कारण त्यांना तशी अजिबात काही गैरसमजूत नाहीये, म्हणून श्रीकृष्णांना पण माहिती आहे यांच्याकडून काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणून ज्या दिवशी आपण देवी देवतांशी नॉन बिझनेस नातं ठेवतो, सध्या आपलं काय आहे, उपवास करणं, काम करून घेणं. ज्या दिवशी आपण शंकरजींकडे जाऊ, ज्या दिवशी आपण सिद्धिविनायकाकडे जाऊ, ज्या दिवशी आपण अंबा माताकडे जाऊ, ज्या दिवशी आपण कुठल्याही देवी देवतांकडे जाऊ आणि म्हणू, सूर्यदेवांकडे जातात लोक तब्येतीसाठी. अनेक वेळा मी बघतो सकाळी असं पाणी देत असतात, अर्घ्य देत असतात सूर्यदेवांकडे तब्येतीसाठी. तर जर म्हटलं की तुम्हाला मी नेहमी मागत असतो, पण तुम्ही काय करत असता किंवा तुम्ही कोणाला पूजता किंवा तुमच्या मनामध्ये काय विचार ते मला ऐकायचे, तर मग ते स्पष्टपणे सांगते.
शंकरजींना सगळेजण महादेवाला नेहमी पूजा करतात. तर महादेव तुम्ही काय करत असता? तुमच्या हातामध्ये कोणाची माळ आहे? मग ते महादेव पटकन सांगतात की आजपर्यंत जेवढे लोक आले ते नेहमी मला वस्तू मागत होते, त्यांनी कधी माझ्या मनात काय ते नाही विचारलं, माझ्या हातात काय ते कधी विचारलं नाही. तू बरा भेटलास आज. म्हणून महादेव जे त्यांना आशुतोष म्हणतात, ते पटकन देतात. ते पटकन का देतात? की ध्यान करता येते, जप करता येते. समजा मी सकाळी जप करतोय, समजा हरे कृष्ण हरे कृष्ण, कोणतरी येऊन मला म्हणाला अरे आज संध्याकाळचा कार्यक्रम तुमचा शिवाजी पार्कला आहे की दुसरीकडे? त्याला मी किती वेळ लावेन उत्तर देण्यासाठी? पटकन उत्तर देईल आणि त्याला झालं आता मला जप करू द्या. मग शिवाजी पार्कचा शुक्रवारचा संध्याकाळचा कार्यक्रम शिवाजी पार्कला. अच्छा, मग उद्याचा कार्यक्रम कुठे आहे? त्याला पटकन सांगेन. का? की हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. म्हणून शंकरजी आशुतोष काय? कारण शंकरजींच्या हातामध्ये नेहमी माळ असते. त्यांना नेहमी जप करायचंय, परमेश्वराचं नामस्मरण करायचंय, कृतज्ञता अर्पण करायची. म्हणून शंकरजी पटकन का देतात? तुला काय पाहिजे? तुला जे पाहिजे ते घे आणि जा, मला जप करू दे. पण जेव्हा कोणी येऊन विचारतं की तुम्ही कोणाचा जप करत आहे, तुमच्या हातामध्ये कोणाची माळ आहे, म्हणतात आता ते पटकन नाही पळवत त्याला, म्हणतात बस तुला सांगतो मी. मग सांगतात. पुढचा श्लोक. अंतवत्तु फलं तेषां तद्भवति अल्पमेधसां देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. भाषांतर वाचणार? तुम्ही वाचणार? अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. तर इथे पण जे 4 लोक होते श्रीकृष्णांची शरण घेत होते, ते पण सकाम होते. पहिला होता आर्त, त्याला काहीतरी मदत पाहिजे. अर्थार्थी होता, त्याला काहीतरी धनसंपत्ती पाहिजे, काहीतरी फायदा पाहिजे. तिथे पण आहेत, पण त्यांचं सौभाग्य काय आहे? ते निर्मात्याकडे चाललेत. तर श्रीकृष्णांची उपासना करण्यामध्ये किंवा श्रीकृष्णांची भक्ती करण्यामध्ये ऍडव्हान्टेज काय? जरी तुम्ही स्वार्थासाठी श्रीकृष्णांकडे गेले, पण तरी शेवटी तुम्हाला मिळते मुक्ती मिळते. मामे वय प्रपद्यते माया मेतान तरंती ते. माताजी म्हणत होते वासराच्या पायाच्या ठसा एवढं ते भवसागर बनतं आणि आरामात ओलांडू शकतो. पण तोच स्वार्थ जर आपण देवी देवतांकडे केला तर त्यांचे फळ जे देतात ते पण मर्यादित आहेत आणि अनित्य आहेत. ते स्वतः मर्यादित आहेत आणि अनित्य आहेत, म्हणून ते देणारे फळ पण मर्यादित आणि अनित्य आहेत. मग जर कोणी म्हणेल हे कुठेतरी ना असं थोडं काय म्हणतात त्याला अन्याय वाटत नाही का की त्यांची जी सेवा करतात देवतांची, ते देवतांच्या धामी जातात आणि तुमची जी सेवा करतात म्हणतात ते मी नाही ठरवते, जो करतोय तो ठरवतोय. कोणाला दिल्लीला जायचंय तर तो दिल्लीचं तिकीट घेतोय, मग तो कुठे दिल्लीला जाणार. ज्याला चेन्नईला जायचंय तो म्हणतो मला दिल्लीचं तिकीट नकोय, मला चेन्नईचं तिकीट पाहिजे. मग जर आपल्याला माहिती आहे की मला अशाश्वत गोष्टी नको आहेत, मग आपण अशाश्वत देवी देवतांची त्या पदाची आपण नाही करायला पाहिजे पूजा. जर आपल्याला पाहिजे की शाश्वत पाहिजे, मग जो शाश्वत व्यक्ती आहे त्याची जर पूजा केली तर मग शाश्वत मिळेल. सो आपल्याला ठरवायचं आहे ते. तर श्रीकृष्ण कधीही फोर्स नाही करणार. हे मी वारंवार म्हटलंय की श्रीकृष्ण एक गोष्ट करत नाहीत, कधीही जबरदस्ती नाही करत, पण ते सांगतात असं असं आहे. श्रीकृष्णाने दुर्योधनला पण कधी जबरदस्ती नाही केली, शिशुपालाला जबरदस्ती नाही. पण शिशुपाला सांगितलं होतं त्या आईला 99 ते तुम्ही सांभाळून ठेवा, तुमचा आहे आता, तुमच्यावरच आहे तुम्ही किती जगता येते. एक दिवशी त्याचा गेला तो तोल. जेव्हा श्रीकृष्णाचा राजसूय यज्ञामध्ये सर्व देवी देवतांसमोर जेव्हा पूजा झाली त्याला ते सहनच नाही झालं. तर तो जसं वॉल्कॅनो जेव्हा फुटतो तेव्हा मग तो ही जस्ट लॉस्ट कंट्रोल. तेव्हापर्यंत तो बरोबर 99 पर्यंत थांबायचा, पण राजसूय यज्ञामध्ये थांबू नाही शकला. जेवढा तो बोलला तर 99 क्रॉस झालं, मग श्रीकृष्णाने म्हणतात. तर म्हणून अशाश्वत गोष्टी पाहिजे असतील तर देवी देवता आहेत, शाश्वत पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल तर मग परमेश्वर आहेत. मग इथे जो शब्द वापरलाय अंतवत्तु फलम तेषाम तद्भवति अल्पमेधसाम. अल्पमेधसाम या शब्दाचं काय भाषांतर? अल्पबुद्धी.
तर श्रीकृष्ण म्हणतात लहान लहान गोष्टींमध्ये रस ठेवून अल्पबुद्धी येते. अल्पबुद्धी कशाला ठेवायची? वडिलांशी नातं जोडायचं, वडील सगळं काही द्यायला तयार आहेत, वडिलांचं सगळ्या मुलांचंच असतं, मग कशाला आपण इकडे तिकडे भिका मागायच्या? श्रीकृष्ण म्हणतात वडिलांना सोडून तू इकडे तिकडे मागतोय, तू अल्पबुद्धीच आहेस. अर्जुनाला म्हणतात. तर हा जो अल्पबुद्धी शब्द आहे हा पुढच्या श्लोकामध्ये मी रेफर करणार आहे, म्हणून तुमचं लक्ष आणलं मी त्या श्लोकाला. महत्वाचा शब्द आहे तो. तर देवतांची जर उपासना केली तर देव लोकांना आपण प्राप्त करतो. देवता कुठे राहतात? स्वर्ग लोकांमध्ये राहतात. तर तिथे स्वर्ग आहे, तिथे छान लांब निरोगी आयुष्य आहे, पण वैकुंठ नाही आहे. आणि श्रीकृष्ण यांची जर भक्ती केली तर श्रीकृष्ण यांना प्राप्त करू शकतो आपण. अजून एक गोष्ट होती याच्यामध्ये की देवतांबद्दल जेव्हा सांगितलंय तर तिसरी जी ओळ आहे त्याच्यामध्ये काय लिहिलंय? देवान देव यजो. तर देव यजः हा जो शब्द आहे त्याचा मराठी भाषांतर बघा काय आहे? देवतांचे उपासक. आणि स्वतःबद्दल जेव्हा बोलतात तेव्हा काय शब्द वापरला त्यांनी? मदभक्ता. म्हणून हे पण खूप महत्वाचं आहे. उपासना पूजा हे समानार्थी शब्द आहेत. हे देवतांसाठी असतात, देवतांचे भक्त नसतात. कारण भक्ती ही काही प्राप्त करण्यासाठी नसते. भक्ती म्हणजे प्रेममयी सेवा. म्हणून देवतांचे उपासक असतात, देवतांचे पूजा करणारे असतात. पण श्रीकृष्णांचे उपासक नसतात, श्रीकृष्णांचे भक्त असतात. तर हा एक नारायणाचे भक्त आहेत, देवतांचे उपासक आहेत. म्हणून त्यांनी ते बरोबर बोलता बोलता ते शब्द वापरले. त्यांनी देवान देव भक्त यांती नाही म्हटलं, देवान देव यजो यांती. आणि मद मद उपासक नाही म्हणाले, मद भक्ता. म्हणून भक्ती हा जो शब्द आहे ज्याच्यामध्ये हृदयाचं स्थान आहे ते इट इज ओनली फॉर वन पर्सन, नारायण, विष्णू, कृष्ण, राम. देवतांची भक्ती नाही होत, कारण देवतांसोबत देवाणघेवाण असते आणि परमेश्वराशी देवाणघेवाण नसते. ओके, हे इंग्लिश मधले माझ्या स्लाइड्स आहेत. आता कधी कधी मी म्हटलं की श्रीकृष्णांना शरण जाणं हे खूप सोपं आहे, पण तरीही लोक जात नाहीत. तर त्याचे दोन गट मी म्हटलं होतं. आता एक गट होता देवतांचे उपासक, त्याचे 4 श्लोक होते, 20, 21, 22 आणि 23. आता 24 मध्ये दुसरा गट आहे. तो काय की परमसत्य हे निराकार आहे. अरे आपल्या सर्वांना आकार आहे, मग परमसत्य निराकार असणार का? तर माझ्यामध्ये क्रोध आहे, माझ्यामध्ये हिंसात्मक वृत्ती आहे, माझ्यामध्ये मत्सर वृत्ती आहे, माझ्यामध्ये काम आहे, माझ्यामध्ये द्वेष आहे. मग आता परमेश्वर मध्ये द्वेष नसणार ऑब्व्हियसली, परमेश्वर जर शुद्ध आहे तर त्याच्यामध्ये द्वेष नाही आहे, त्याच्यामध्ये काम नाही आहे, त्याच्यामध्ये क्रोध नाही आहे, त्याच्यामध्ये काही नाही आहे. मग काय होतं, आपण हे जे आपलं लॉजिक आहे ते लावतो तिकडे. माझ्यामध्ये क्रोध आहे, परमेश्वरामध्ये क्रोध नाही आहे. माझ्यामध्ये द्वेष आहे, परमेश्वरामध्ये द्वेष नाही आहे. माझ्यामध्ये अमुक आहे म्हणजे परमेश्वरामध्ये ते नाही आहे. माझ्यामध्ये रूप आहे म्हणजे परमेश्वरामध्ये रूप नाही आहे. माझा आकार आहे म्हणजे परमेश्वरामध्ये आकार नाही आहे. पण हे जे लॉजिक आहे हे कोणी ठरवलं? हे मी ठरवलं. पण मी कसं ठरवू शकतो? मी काय करतोय, माझ्या बुद्धिमत्तेमध्ये परमेश्वराला बसवण्याचा प्रयत्न करतोय. पण ऍक्च्युअली परमेश्वर कसे आहेत, परमेश्वर कोण आहेत हे परमेश्वराला विचारलं पाहिजे. मी माझे नियम परमेश्वरावर लावतोय. माझ्यामध्ये जे अवगुण आहेत ते परमेश्वरामध्ये नाही आहेत. तर अपोजिट, माझ्यामध्ये जे काही आहे त्याचं अपोजिट म्हणजे परमेश्वर आहे. माझी जी सुंदरता आहे, माझी जी बुद्धी आहे ती अल्पकालीन आहे. काही वय झाल्यावर माझं सौंदर्य जातं, माझी बुद्धी, माझी स्मरणशक्ती जाते. मग परमेश्वरमध्ये ते नसावं असं बरोबर आहे. ते तर बऱ्याच गुणांसाठी ते बरोबर आहे. पण जेव्हा आपण हे म्हणतो अशाच नात्याने मला जर रूप आहे म्हणजे परमेश्वराचं रूप नाही आहे, हे जेव्हा आपण त्या टेबलमध्ये लिहितो तेव्हा आपण चुकतो. ऍक्च्युली आपण काय म्हणायला पाहिजे, माझं ना अशाश्वत रूप आहे. तर तिथे नाकारायला काय पाहिजे, त्याच्यामध्ये रूप नाही नाकारायला पाहिजे, अशाश्वत नाकारायला पाहिजे. माझ्याकडे जे काही येते सगळं अशाश्वत आहे ते नाकारायला पाहिजे. तिथे थोडंफार कळतंय? प्रकाशचा अपोजिट आहे अंधार, श्रीमंतीचं अपोजिट आहे गरिबी, उंच त्याचं अपोजिट आहे ठेंगणा इत्यादी. बरोबर? तसं जर टेबल बनवलं आणि एकीकडे माझे गुण लिहिले
आणि इथे जर परमेश्वराचे रिकामे आहेत, त्या जागा रिकाम्या जागा भरा, मग काय लिहिणार? त्याच्या अपोजिट लिहिणार आपण. मग तसं आपण लिहितो, माझं रूप आहे, माझा आकार आहे, मग आपण म्हणतो म्हणजे परमेश्वर निराकार आहे. पण ऍक्च्युली आपण तिथे काय लिहायला पाहिजे? माझा आकार नाही लिहायला पाहिजे, आपण लिहायला पाहिजे माझा अशाश्वत आकार आहे. माझा हा जो रूप आहे हे अशाश्वत आहे, काही 60-70 वर्षांसाठी आहे. नंतर याच आत्म्याला दुसरं रूप मिळेल, दुसरं शरीर मिळेल, त्याचा आकार वेगळा असेल. म्हणून माझा आकार आहे, दिस इज नॉट माय रियालिटी. माय रियालिटी इज की माझा अशाश्वत आकार आहे. मग त्याला जर तुम्ही अपोजिट केलं तर काय होणार? त्यांचा शाश्वत आकार आहे. दॅट इज राईट. तर आपण स्वतःचं वर्णन करताना चुकलो. आपण हे नाही म्हणायला पाहिजे की माझं रूप आहे, माझं अशाश्वत रूप आहे म्हणायला पाहिजे. मग त्याचं अपोजिट होतं, त्यांचं अशाश्वताचं अपोजिट रूप आहे म्हणजे शाश्वत रूप. तर श्रीकृष्ण त्याचा खुलासा इथे करत आहेत. तर श्रीकृष्ण हे निराकार परमसत्य आहेत की सर्वात सुंदर व्यक्ती आहेत? हा प्रश्न हा खूप लोकांना येतो. आणि श्रीकृष्णांनी स्वतःबद्दल सांगितलं 13 ते 19 मध्ये, मग 20 ते 23 मध्ये सांगितलं की ज्यांना कामना असतात ते देवतांची पूजा करतात. मग म्हणतात अजून एक ग्रुप आहे लोकांचा ज्यांना भौतिक कामना नाही आहेत, ज्यांना काही स्वार्थ नाही आहे, आणि त्यांनी तर सर्व वेद वाचलेले आहेत, ज्ञानी आहेत ते, पण अगदी पराकाष्ठा नाही गाठली त्यांनी ज्ञानाची. त्या व्यक्तींबद्दल तुला आता 2 श्लोक सांगतो, 24 आणि 25. तर हे जे लोक आहेत हे स्वार्थी नाही आहेत, पण हे कुठे चुकले? हे परमेश्वराला स्वतःच्या बुद्धीमध्ये फिट करायचा प्रयत्न करतायत. आपण परमेश्वराच्या बुद्धीमध्ये फिट व्हायला पाहिजे, परमेश्वराला आपल्या बुद्धीमध्ये फिट नाही करायला पाहिजे. सो काय म्हणतायत? अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम अबुद्धयः परम भावम जानन्तो मम अव्ययम अनुत्तमम. त्याच्यामध्ये एकेका शब्दाचं आपण भाषांतर वाचूया, कारण हा खूप महत्वाचा श्लोक आहे. याच्यामध्ये श्रीकृष्ण म्हणतात मी अव्यक्त आहे म्हणजे मी निराकार आहे की मी साकार आहे. अव्यक्तम या शब्दाचं काय भाषांतर? अव्यक्त म्हणजे मला बघू शकत नाही, निराकार. व्यक्तिम म्हणजे व्यक्तित्व किंवा स्वरूप. आपन्नम म्हणजे प्राप्त झाले. मन्यन्ते म्हणजे मानतात. माम मला. अबुद्धयः अल्पबुद्धी लोक किंवा अल्पज्ञ. परम परम. भावम अस्तित्व किंवा सत्ता. अजानंतः न जाणून. मम माझ्या. अव्ययम व्यय होणे म्हणजे कमी होणे. अव्यय म्हणजे अविनाशी. अनुत्तमम सर्वोत्तम. श्रीकृष्ण आपण भाषांतर मी वाचतो. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत. मी पूर्वीच्या श्लोकामध्ये एका शब्दावर भर दिला होता बघा. बघा पुढच्या पूर्वीच्या श्लोकामध्ये कुठल्या शब्दांवर भर दिला होता मी? अल्पमेधसाम. तर मराठीमध्ये म्हटलं तर अल्पमेधसाम. मेधस बुद्धी. अल्पमेधसाम म्हणजे कमी बुद्धी. श्रीकृष्ण जे स्वार्थासाठी देवतांकडे जातात त्यांना श्रीकृष्ण काय शब्द वापरतात? अल्पमेधसाम. आणि जे लोक परमेश्वराला निराकार मानतात त्यांच्यासाठी काय शब्द वापरतात या श्लोकामध्ये? अल्पबुद्धी नाही म्हणत आहेत. सो जेव्हा मालक आहेत, हे खूप महत्वाचा विषय आहे, लक्ष देऊन ऐका, की मालक आहेत, मालकांना न विचारता, वडिलांना न विचारता जेव्हा तो मॅनेजरकडे विचारतोय ना, तर त्याला म्हणताय तो अल्पबुद्धी आहे, त्याला नीट कळत नाहीये. पण जो म्हणतो की माझे वडील आहेत ना, हे खोटे वडील आहेत, हे माझे वडीलच नाही आहेत, त्याला म्हणतात हा शून्य बुद्धी आहे, हा अबुद्ध आहे. तर एवढ्या अल्पबुद्धी आणि अबुद्धी तिथे श्रीकृष्णाने सांगितलं. तर म्हणून आपण जेव्हा देवी देवतांकडे जातो तो एवढा मोठा प्रॉब्लेम नाहीये. का? जसं मी म्हटलं, त्यांच्यामध्ये श्रद्धा निर्माण करणे परमेश्वरच आहेत. त्यांना फळ जे देत आहेत, दुकानामध्ये जे
सामान येत आहे, सगळं गोडाऊनमधूनच येत आहे. श्रीकृष्ण तेवढं बोलले. पण जेव्हा श्रीकृष्णांच्या व्यक्तिमत्वाला, जेव्हा श्रीकृष्णांच्या त्या गोड रूपाला, श्रीकृष्णांच्या नामाला जेव्हा लोक म्हणतात की हे अव्यक्तम होते, आणि आत्ता ते 60-70 वर्षासाठी देवकी मातेच्या पोटातून जेव्हा आले तेव्हा त्यांनी व्यक्तिमत्व धारण केलं. ऍक्च्युली परमसत्य हे निराकार निर्गुण आहे. श्रीकृष्ण म्हणतात मन्यन्ते माम अबुद्धय. हा अबुद्धी आहे, तो अल्पबुद्धी होता. तर म्हणून मुलगा हुशार आहे. एका आई वडिलांचा मुलगा आहे, त्याला प्रत्येक परीक्षेमध्ये पहिला क्रमांक मिळतो. त्याला टीचरने विचारलं कसं काय रे तो, तर त्यांनी काय म्हणायला पाहिजे, काय अपेक्षित आहे. बघा, गृहस्थ आश्रमाचेच प्रश्न विचारतोय तुम्हाला, माझ्या ब्रह्मचर्य आश्रमाचे प्रश्न नाही येते. काय अपेक्षित आहे. तो म्हणेल की नाही आईने शिकवलं, आई अभ्यास करून घेते, वडील माझे हुशार आहेत. राईट. समजा त्यांनी उत्तर दिलं खरं सांगू माझ्या वडिलांना बुद्धी नाही, माझी आई, सॉरी असे शब्द, माझी आई बिंडोक आहे, हे माझं आहे, मी माझ्या मेहनतीवर अभ्यास करतो, माझ्या आईकडे काही नाही, माझ्या वडिलांकडे काही नाही. जर तुम्ही ते टीचर असाल तुम्हाला काय वाटेल त्या मुलाबद्दल. उद्धट, कृतघ्न. जरी सत्य असेल, नाहीये सत्य ते, पण जरी सत्य, ऍक्च्युली ती आई ढय, ऍक्च्युली वडील ढय, नापास, तरी पण हे मुलाला शोभतं का बोलणं. मग जेव्हा आपण म्हणतो की माझं रूप आहे, माझा आकार आहे, आणि आपण जेव्हा म्हणतो की परमेश्वर निराकार आहे, परमेश्वरला आकार नाही आहे, तिथे परमेश्वरला कसं वाटलं असेल विचार करा. अरे माझ्या सौंदर्याचा एक अंश तुझ्याकडे म्हणून लोक तुझ्या प्रती आकर्षित होतात. माझी जी अमाप बुद्धी आहे, जी मी गीता अशीच बोललो, त्याच्यातलं एक अंश तुझ्याकडे आहे म्हणून तू त्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये पास होतो आणि तुला गोल्ड मेडल मिळतात. पण तू ते सगळं स्वीकार करताना म्हणतो की हे माझं आहे. वडिलांकडे बुद्धी नाही आहे, वडिलांकडे सौंदर्य नाही, वडिलांकडे व्यक्तिमत्व नाही. ते श्रीकृष्णांना इतकं टोचतं. म्हणून जो मुलगा आपल्या वडिलांना म्हणतो तुम्ही माझ्यासाठी काय केलंय, त्या दिवशी वडील रडत पण नाहीत, त्यांना रडू पण येत नाही. कमीत कमी जेव्हा म्हणतात, अपमान करतात ना आई वडिलांचा, तेव्हा आई वडिलांना अश्रू येतात. ज्या दिवशी मुलगा म्हणतो तुम्ही माझ्यासाठी काय केलंय आजपर्यंत, त्या दिवशी तो अश्रू पण येत नाही, तिथेच तो ड्राय होतो अश्रू. ठीक आहे, काहीच केलं नाही तुझ्यासाठी. तर श्रीकृष्णांना जेव्हा आपण निराकार म्हणतो तेव्हा श्रीकृष्णांचे ते अश्रू पण नाही वाहत. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात मन्यन्ते माम अबुद्धय, अल्पबुद्धय नाही. दोघांमध्ये खूप फरक आहे. म्हणून आपण कमीत कमी एक गोष्ट तरी कधीही नाही करायला पाहिजे. श्रीकृष्ण, पण तो संस्कृत शब्द आहे अल्पमेधसाम बोलला ना आत्ताच, त्यांना तो शब्द माहिती आहे अल्पमेधसाम. हा, पण इथे अबुद्धय म्हणाले, इथे अल्पबुद्धी नाही म्हणाले. तो स्ट्रॉंग बोलले ते. आणि म्हणतात परम भावम अजानंतो. ऍक्च्युली माझं जे व्यक्तिमत्व आहे ना, मी एका ठिकाणी जरी असलो, जसं आपलं जे रूप आहे हे भौतिक रूप आहे. मग मी आता इथे आहे तर मी माझ्या मंदिरात नाही आहे, पण श्रीकृष्ण एकाच वेळी द्वारकेत पण आहेत, मथुरेत पण आहेत, वृंदावनात पण आहेत. द्वारकेमध्ये जेव्हा एकदा नारद मुनी पोचले होते, 16,108 महलांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी श्रीकृष्ण त्या राणीच्या मूड प्रमाणे वेगवेगळे कार्य करत होते. एका राणीसोबत गप्पा मारत होते. एका घरी प्रत्येक राणीकडून 10 मुलं आणि 1 मुलगी होती. तर एका महलामध्ये एका मुलीला सासरी पाठवत होते आणि एका महलामध्ये मुलीचं स्वागत करत होते. एका महलामध्ये आपल्या मुलांना तलवार कशी चालवायची शिकवत होते. एका ठिकाणी आपल्या मुलांना शिकवत होते की कसं राज्य करायचं. नारद मुनी एका महलात गेले, तिथे अरे नारद मुनी या या या, एकदम आनंदाने उत्साहाने त्यांचं स्वागत केलं. मग नारद मुनी म्हणले ठीक आहे, तुम्ही बघतो बाकीच्या महलात गेले. दुसरीकडे गेले तेव्हा नारद मुनींना इतकं आश्चर्य वाटलं, जणू काही पहिल्यांदाच भेटले तितक्याच उत्साहाने पुन्हा एकदा स्वागत केलं. आपल्या घरी कोणी पाहुणे आले, या कमऱ्यामध्ये आपण स्वागत केलं, म्हटलं बसा बसा बसा. आणि कधी कधी माहिती एकाच कमरेला असे दोन्हीकडून असतात. मग आपण आतमध्ये गेलो, काहीतरी पाणी पितो, तिथे ते व्यक्ती आले, तिथे आपण स्वागत नाही करत. आताच तर केलं, पाणी पाहिजे का घ्या पण, अरे तुम्ही कधी आले, असं ऍक्च्युली प्रत्येक महलामध्ये श्रीकृष्णांनी असं स्वागत केलं. का माहितीये, कारण श्रीकृष्ण तेच होते, पण त्यांच्या आजूबाजू त्यांची मुलं, त्यांची फॅमिली जी होती
त्यांच्यासाठी ते पहिल्यांदा येत होते. जर श्रीकृष्णांनी वागणुकीमध्ये कुठे जरी कमी केलं तर त्या राणीला वाटेल की माझे हे अहो हे नारद मुनींना नीट सन्मान नाही करत, आणि दॅट इज ऑल राईट. तर स्वतःच्या वागणुकीमुळे दुसऱ्यांवर वाईट संस्कार पडू नये म्हणून प्रत्येक महलामध्ये नारद मुनींचं स्वागत जणू काही ते पहिल्यांदा भेटत तसं केलं. आणि त्याला बघून त्या राणीने आणि त्यांच्या मुलांनी त्याच्यातून शिकावं की नारद मुनी आपल्या घरी आले तर आपण त्यांचं स्वागत कसं करायला पाहिजे. हे करण्यासाठी श्रीकृष्णांनी यथोचित प्रत्येक महलामध्ये त्यांचं स्वागत केलं. आणि नारद मुनींना ते लक्षात आलं, आणि नारद मुनींना हे लक्षात आलं की हे नाटक नाही करतायत, ऍक्च्युली मनापासून करतायत ते. त्यांना खरोखर प्रत्येक वेळेस तितकाच आनंद होतो जितका पहिल्यांदा होतो. तर हे श्रीकृष्ण अत्यंत संवेदनशील, अत्यंत प्रेमळ आणि अत्यंत मायाळू. सो परम भावम अजानंतो. अजानंतोचं काय आहे भाषांतर? न जाणून. माझ्या अविनाशी आणि सर्वोत्तम व्यक्तिमत्वाला जे लोक जाणत नाहीत त्यांना ते कळत नाही. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. सो सत्य जाणून घेण्याचे 3 स्तर आहेत. तर समजा ट्रेन येते तर समोरच मोठा दिवा असतो ना, तसा लाईट असतो. तर आपण म्हणतो अरे ट्रेन येते, पण कुठे ट्रेन कुठे येते, ट्रेन कुठे दिसते, फक्त लाईट येणार दिसते. पण आपल्याला अक्कल आहे ना थोडी, हा जो भाग आहे हा जर भरलेला असेल तर एक लक्षात येतं की तो असा दिवा नसतो. दिव्याच्या पाठीमागे इंजिन आणि इंजिनच्या पाठीमागे ट्रेन आहे. तर हुशार माणूस होतो म्हणतो अरे ट्रेन येते, पण लहान मुलगा असेल तो म्हणजे कुठे ट्रेन येते, मला तर दिवाच दिसतो. बरोबर. तर दिवा आहे पण त्याच्या मागे मग ट्रेनचे डबे आहेत, आणि त्या ट्रेनच्या डब्यांमध्ये प्रवासी व्यक्ती बसले. तर 3 स्तर. एक म्हणजे फक्त प्रकाश किंवा फक्त आवाज. कधी कधी आंधळा माणूस असेल तरी तरी ट्रेन जाते, तर आवाजावरून कळतं. म्हणून ते फक्त अव्यक्त. प्रकाश किंवा ध्वनी हे आपल्याला त्याला आकार नसतो, त्याला रूप नसतो. तर ते पहिला स्तर आहे. दुसरं आहे की मग त्याच्यामध्ये पण काही डिटेल्स आहेत की डबे आहेत. आणि तिसरा सगळ्यात खोल म्हणजे त्या डब्यांमध्ये व्यक्ती बसलेले आहेत. अजून एक उदाहरण आहे, जेव्हा आपण दुरून समुद्राकडे बघतो. इथे जर आपण गेलो या भिंतीजवळ आणि समुद्र बघितलं तर काय एकच आहे समुद्र, बरोबर. आणि त्याच्या आतमध्ये डोकावलं तर एक दुसरं विश्व आहे. एक विश्व आहे जमिनीवरचं, वेगवेगळी झाडं, वेगवेगळे प्राणी, वेगवेगळे पक्षी, आणि तसंच एक द्वितीय तेवढंच डिटेल एक दुसरं विश्व आहे, ते पाण्याखाली आहे. तिथे काय काय आहे त्या पाण्याखाली? वेगवेगळे मासे, वेगवेगळे साप, वेगवेगळी झाडं, कधी उंच कधी सगळं डुप्लिकेट. जसं जमिनीवर आहे तसंच एक विश्व आतमध्ये. आणि अजून जर खोल गेलो मग लक्षात येतं की तिथे पण जीव जंतू आहेत अजून आतमध्ये. सो बाहेरून जरी सगळं असं एकदम निर्जीव वाटत असेल, पण आपण किती डिटेलमध्ये जातो तेवढं आपल्याला लक्षात येतं. मग तसंच परमसत्य जाणून घेण्याचे 3 स्तर आहेत. एक आहे प्रकाश, म्हणजे परमेश्वराच्या शरीरातून जो दिव्य प्रकाश येतो त्याला म्हणतात ब्रह्मज्योती. ब्रह्म म्हणजे ब्रह्मा नाही, ब्रह्मदेव नाही, ब्रह्म म्हणजे आध्यात्मिक. तर परमेश्वराच्या दिव्य शरीरातून प्रकाश येतो, तो आध्यात्मिक प्रकाश असतो. दुसरं आहे की एका व्यक्तिगत रूपामध्ये ते सर्वव्यापी आहेत. जसं ते डबे होते, भरपूर डबे होते, तसे परमात्मा आहेत. हे अणूच्या आतमध्ये पण आहेत आणि 2 अणूंच्या मध्ये पण आहेत आणि आपल्या हृदयामध्ये पण आहेत, ते परमात्मा. आणि तिसरं की त्या डब्यांच्या आतमध्ये पण एक व्यक्ती आहे. तर हे परमेश्वर जाणण्याचं सर्वोत्तम स्तर आहे की एक व्यक्ती. आता हे जे ज्योती आहे, हा जो प्रकाश आहे, त्याला कोणी प्रेम नाही करू शकत. प्रकाश हा निर्गुण निराकार असतो. पण आपल्याला हे माहिती पाहिजे तो जो प्रकाश आहे त्याच्या मागे एक स्रोत आहे. प्रकाश असा विदाऊट एनी फाउंडेशन नसतो. तसं प्रकाश जो आहे त्याच्या पाठीमागे 13व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण म्हणतात ब्रह्मणो ही प्रतिष्ठा अमृतस्य अव्ययस्य च, की मी ब्रह्मज्योतीच्या पाठीमागे जो व्यक्ती आहे तो मी आहे म्हणून. तर त्याच्या पुढे एक स्तर वर आहे परमात्मा. परमात्मा कमीत कमी कसे आहेत, व्यक्ती आहेत, त्यांना भावना आहेत, पण ते प्रेम नाही करत. प्रेम नाही करत म्हणजे हस्तक्षेप नाही करत आहे.
ते आपले उदासीन व दासीन असक्तम तेषु कर्मसु. तर हे चतुर्भुज जे नारायण आहेत, परमात्मा आहेत, ते शांतपणे हृदयामध्ये असतात आणि ते विटनेस आहेत. आपण जे काही करतो, पुण्य पाप शुभ अशुभ, जे काही करतो, जे काही बोलतो, जे काही विचार करतो, ते परमेश्वर फक्त बाजूला बसून बघत असतात. जर आपण परमेश्वराला विचारलं, परमात्म्याला काय वाटतं तुम्हाला, तर हळू आवाज सांगतात चुकीचं आहे. पण कधी कधी आपल्याला आतमधून एक आवाज येतो ना, चोरी नाही करायला पाहिजे. कोणी शिकवलं नसेल तरी एक खोटं बोलताना माहिती, पहिल्यांदा जेव्हा मी खोटं बोललो तेव्हा पहिल्यांदा जेव्हा चिटिंग केलं आपण, जेव्हा केव्हा केलं असेल, इट वॉज नॉट इझी. नंतर आपलं आवरण होतं, नंतर सवयी पडतात आणि नंतर आपण स्वतःलाच शाश्वती देतो, अरे काही नाही, सगळे जग करते चिटिंग. फर्स्ट टाइम यू डू चिटिंग कुठल्याही क्षेत्रामध्ये, जसं खोटं बोलणं 3री मध्ये 4थी मध्ये कधी खोटं बोललं असेल तेव्हा त्रास झाला. आता खोटं बोलणं सोपं आहे, पण आतापर्यंत पैसे नाही चोरी केले. आता जेव्हा पैसे चोरी करायचा प्रयत्न केला तेव्हा परत त्रास होतो, मग त्याची सवय होते, मग परत अजून दुसरं. सो जेव्हा जेव्हा आपण चुकीचं काही कार्य करतो, ते जेव्हा पहिल्यांदा करतो तो अनुभव आठवा. आई वडिलांशी खोटं बोलणं असेल, काहीतरी चुकीचं काही करणं असेल, इथे त्रास होतो. सो नैसर्गिक आपल्याला ते परमात्मा सांगतात नको करू, हे चुकीचं आहे. पण तो आवाज इतका सौम्य आहे की आपण त्या आवाजाला दाबून टाकतो. त्याच्यावरती आहे श्रीकृष्ण की ते सौम्य आवाजात नाही बोलत, ते हात धरतात. अजिबात तुला करू देणार नाही मी, करू दे, नाही करू देणार, का नाही करू देणार, नाही तुला त्रास होणार, आणि मी तो त्रास बघू शकत नाही. प्रेमळ. सो म्हणून परमसत्य हे सर्वात आकर्षक व्यक्ती आहेत, आणि सर्वात व्यक्तिमत्व जर कोणाचं असेल तर त्यांचं आहे, आणि त्यांचं व्यक्तिमत्व आहे म्हणून आपलं व्यक्तिमत्व आहे. तर आपलं व्यक्तिमत्व हे अवलंबून व्यक्तिमत्व आहे, आणि परमेश्वराचं व्यक्तिमत्व हे स्रोत व्यक्तिमत्व आहे. मग हे सत्य समजणे कठीण का? अरे एवढं सगळं तुम्ही समजावून सांगितलं, आपलं व्यक्तिमत्व म्हणजे स्रोताचं व्यक्तिमत्व, म्हणजे तरी लोकांना का नाही कळत आहे? नाहं प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको माम अजमव्ययम्. मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. माझ्या अंतरंग शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो, आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाही. तर न अहम प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः. मी माझ्या योग मायेद्वारे आच्छादित असतो. का बरं? कारण त्या लोकांना मला जाणून घेण्याची इच्छा नाही आहे. नाहम प्रकाश सर्वस्य योगमाया समावृत. कोण जाणू नाही शकत? मूढोयम नाभिजानाति. मूढ या शब्दाचा अर्थ काय? भाषांतर मूर्ख. नाभिजानाति जाणू शकत नाहीत. लोको माम अजम अव्ययम. अजन्म याचा आहे अजन्मा, आणि अव्ययम म्हणजे अविनाशी. तर श्रीकृष्णाचं जे रूप आहे ते अजन्म, त्याचा जन्म नाही होत. श्रीकृष्ण महाभारताच्या युद्धभूमीवर त्यांचे पणतू होते, त्यांच्या नातवांची मुलं होती, पण श्रीकृष्णाचं जे रूप आहे तिथे त्यांना मिशी पण नाही. श्रीकृष्णाचं कधी कुठलं रूप बघितलं असं मिशी सोबत? तर श्रीकृष्णाचं वय हे 16 वर्षांचं वय. आध्यात्मिक जगतामध्ये 16 वर्षांचं त्यांचं शाश्वत वय. म्हणून या जगात जेव्हा आले तेव्हा ते 16 पर्यंत वाढले, 16ला शाश्वत वय, ते 16लाच थांबले. म्हणून इथे जे चित्र आहे त्याच्यामध्ये अर्जुनाला मिशी आहे, आणि अर्जुन आणि श्रीकृष्ण हे समवयीन आहे. पण श्रीकृष्णांना मिशी नाही, कारण श्रीकृष्णांना कधी मिशी आली नाही. 16 किशोर म्हणतात त्याला, किशोर किशोरी. राधा आणि कृष्ण हे किशोर किशोरी आहेत, 16 आणि समवयीन असे. मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. माझ्या अंतरंग शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो, आणि म्हणून मी अजन्म आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाहीत. तर काही शहरांची ही परिस्थिती आहे की इतकं प्रदूषण आहे तिथे
आणि थोडं दुपार वगैरे झाली तर ते प्रदूषण थोडं जरा स्वच्छ होतं तेव्हा तोच फोटो येतो. सो या अशा प्रदूषणामुळे आपण त्या बिल्डिंगला बघू शकत नाही किंवा त्या शहराला नीट बघू शकत नाही. तसं परमेश्वर म्हणतात की मला जर स्पष्टपणे जाणायचं असेल तर मीच ते एक थोडं आवरण निर्माण करतो जेणेकरून तुम्ही मला जाणू शकत नाही. तर हृदयामध्ये जर स्वच्छता नसेल तर आपण परमेश्वरला जाणू शकत नाही. तर म्हणून परमेश्वराला जर जाण्याचं असेल तर म्हणून तपस्या जी करायला लागते ती का तर स्वतःच्या हृदयाला साफ करण्याची. माझ्या चष्म्यावर जर धुकं असेल कधी कधी तर मला पूर्ण जग थोडं अस्पष्ट दिसतं. मग आपण काय करतो, आपला चष्मा घेऊन आधी साफ करतो मग लावतो, मग सगळं स्पष्ट दिसतं. तसं श्रीकृष्णाला जर जाण्याचं असेल तर श्रीकृष्ण म्हणतात काम आतमध्ये काम बाहेर नाही. मग अगदी त्याचप्रमाणे श्रीकृष्णांवर एक योगमाया शक्तीचा एक आच्छादन आहे. आणि अगदी श्रीकृष्णांनी आपल्या मातेला देखील आच्छादित केले. जेव्हा श्रीकृष्ण मथुरेच्या त्या तुरुंगात उपस्थित झाले तेव्हा हे दोघं नमस्कार करायला लागले त्यांना. कारण चतुर्भुज रूप होतं, देवकी आणि वसुदेव. श्रीकृष्ण म्हणतात अरे आईने जर नमस्कार केला मग मला प्रेम कोण करणार आहे. म्हणून मग श्रीकृष्णाने लगेच ते लहानसं रूप घेतलं. मग त्या लहानशा रूपाला बघून देवकीला मातृत्व जागृत झालं. पण जेव्हापर्यंत चतुर्भुज नारायण आहे तर ते प्रार्थना अर्पण करतात. प्रार्थना नको आहे तुझ्याकडून, बाकीच्यांनी केलं तर ठीक आहे, आई आहे म्हणून त्यांना आच्छादित केलं. मग लगेच देवकी मातेने त्या लहानशा रूपाला लपवलं की हा रडेल आता बाळ. आणि रडला. आतापर्यंत 6 मुलांना कंसानी मारलंय, आता याला पण मारतील म्हणून त्याला लपवलं. तर ते मातृत्व जागृत करण्यासाठी श्रीकृष्णाने एक आवरण केलं. तसंच यशोदे मातेला पण एक दिवशी त्यांनी आवरण केलं. तर एक दिवशी जेव्हा त्यांची कंप्लेंट झाली की हे माती खातात, मग त्यांनी तोंड उघड म्हणाले नाही पण मी माती नाही खात. तोंड उघड आली. तोंड उघडलं तर पूर्ण ब्रह्मांड त्यांना दिसलं. मग ब्रह्मांड बघून म्हणतात अरे इच्छा, मी ज्याला नंद महाराजांची पत्नी समजते आणि याला माझा मुलगा समजते, त्याच्या पोटामध्ये सगळे काही, आणि त्याचे ब्रह्मांड बघतायत ना त्याच्या तोंडात, त्याच्यामध्ये पृथ्वी पण दिसते का तुम्हाला? आणि त्या पृथ्वीवर यशोदा दिसते का? आणि ते यशोदा श्रीकृष्णाच्या चेहऱ्यात. तर श्रीकृष्णाच्या चेहऱ्यामध्ये त्यांना स्वतः दिसले ते की ते श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर तोंडात बघतायत. तर मग ते बघून यशोदा म्हणते मला माफ करा, मी तुम्हाला कधी कधी काही कान पिळले असतील. श्रीकृष्ण म्हणतात अरे पूर्ण खेळ समाप्त झाला मला, एवढं सगळं मला प्रेम करायचं होतं सगळं. लगेच त्यांना आच्छादित केलं. मग यशोदाबाई परत म्हणते की नाही नाही तू तर माझा मुलगा आहेस. तर म्हणून एक अंधार असतो जेव्हा लाईट ऑफ असतो. तर समजा हा लाईट ऑफ केला तर अंधार आहे, मग लाईट ऑन केल्यावर प्रकाश येतो. आणि कधी कधी हा तर किती 60 वॉट वगैरे असेल, जर प्रत्येक दिवा हा 600 वॉट केला मग काय होईल? मग पण आपण डोळे बंद करणार, तो पण अंधार असतो. तर म्हणून एक अंधार असतो अज्ञानाचा आणि एक अंधार असतो खूप जवळ जर असाल तरी अंधार असतो. लख प्रकाश जेव्हा असेल त्यांनी पण अंधार होतो. तर आपण आता आहोत ते अज्ञानाच्या अंधारात आहोत. तर आपल्याला माहिती नाही श्रीकृष्ण कोण आहे. तर म्हणून आपण जेव्हा हे गीता वगैरे वाचतो तेव्हा 60 वॉटचा 80 वॉटचा दिवा लावतो, मग लगेच दिसतं की काय काय आहे. आणि जेव्हा आपण मग परमेश्वरला जाणतो 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 अगदी खूप जवळ गेलो, मग श्रीकृष्ण यशोदा हे सगळे जे बघतायत ते श्रीकृष्णाचे खूप जवळ आहेत. मग तो एवढा तो लख प्रकाश आहे की त्यामध्ये पण ते आंधळे आहेत. ते मग त्यांनाही कळत नाही की श्रीकृष्ण कोण आहेत. ते पण श्रीकृष्णांना ओळखत नाहीत आणि आपण पण श्रीकृष्णांना ओळखत नाही. पण आपण अज्ञानामुळे ओळखत नाहीत आणि ते प्रेमामुळे ओळखत नाही. आणि मधले काही लोक आहेत जे अजून प्रेम करायला शिकले नाही आहेत, ते श्रीकृष्णांना ओळखतात की श्रीकृष्ण परमेश्वर आहेत. तर कमीत कमी आपण अज्ञानाच्या अंधारातून कमीत कमी त्या कॅटेगरीमध्ये जायला पाहिजे. आणि नंतर जर शक्य असेल खूप जवळ गेलो तर मग तो जो लख प्रकाश आहे प्रेमाचा त्याच्यामध्ये पण आंधळेपणा चांगला. मग वृंदावनातील हे एक वन आहे. तर दिसायला खूप साधं आहे ना, पण हे वृंदावनातलं जे वन आहे ते ऍक्च्युली एक कुसुम सरोवर म्हणून एक जागा आहे गोवर्धन पर्वताजवळ. तर एका राजाने इथे बनवलं होतं. इथे एकदा राधा आणि श्रीकृष्ण, तर श्रीकृष्णांनी इथे एका माळीचं रूप घेतलं होतं. जंगलात झाडांची काळजी घेणारे जे माळी असतात ते, आणि राधा आहेत ते एक एक फूल तोडतायत आणि फूल वेचतायत. मग लगेच तिथे ते माळी आले आणि म्हणाले एक मिनिट,
तुम्ही इथे आलात कसे काय? मग यांच्या मैत्रिणी होत्या, तर राधा काय बोलत नाही कोणाशी. मग त्या मैत्रिणी म्हणतात, तू कोण आहेस इकडे आली? आमचे मालकीण आहेत हे फुलं तोडत. म्हणजे मी इथला माळी आहे, हे सगळे झाडांची काळजी मी घेतली आहे. ते म्हणाले, हे जंगल आहे, हे वन आहे, वनामध्ये माळी नसतो, हे काही कोणाचं प्रायव्हेट गार्डन नाही, उगाच फालतू गप्पा करू नको. नाही नाही मी माळी आहे. मग त्यांच्यामध्ये काही तक्रारी होणार, काही ते काही कंप्लेंट करणार, मग राधा त्यांना काहीतरी बोलणार, मग श्रीकृष्ण. तर दिसायला एकदम साधी जागा आहे वृंदावन, पण ऍक्च्युली वृंदावन हे परमेश्वराच्या इतक्या जवळ जर जायचं असेल तर वृंदावनापेक्षा दुसरी जागा नाही. कारण बाकी सगळे जितके वैकुंठ ग्रह आहेत तिथे परमेश्वरा इतक्या जवळ जाऊ शकत नाही. परमेश्वराची मस्करी नाही करू शकत, नारायणाची मस्करी नाही करू शकत, रामचंद्रांची मस्करी नाही करू शकत. भरत महाराजांनी रामचंद्रांची कधी मस्करी नाही केली, लक्ष्मणाने कधी रामचंद्रांची मस्करी, सीता देवी रामचंद्र मस्करी नाही करू शकत. एक तो एक आदर आहे, एक रिस्पेक्ट आहे. फक्त श्रीकृष्णांच्या रूपामध्ये तुम्ही परमेश्वराशी मस्करी करू शकता आणि परमेश्वर त्याचं उलट उत्तर म्हणून तुमच्याशी मस्करी करतील, तुम्हाला सुदर्शन चक्र दाखवणार, पण बाकी कुठल्या अवतारामध्ये नाही करू शकत. म्हणून तो जो जवळीकपणा आहे तो फक्त कृष्ण लीलेत आहे. आणि हे आहे वृंदावनामध्ये इस्कॉन वृंदावनचं कृष्ण बलराम मंदिराचं एंट्रन्स आहे. तर काही काही ठिकाण आहेत जे असे एकदम काय असे महलासारखे आहेत, पण ऍक्च्युली दिसायला वृंदावन सगळे साधे आहे, पण ऍक्च्युली सगळ्यात सर्व वैकुंठांपेक्षा श्रेष्ठ, अयोध्येपेक्षा श्रेष्ठ जी जागा आहे ती वृंदावन आहे. तर म्हणून एका साधारण माणसाला तिथे येऊन जर माती दिसली तर तो म्हणणार, काय वृंदावन वृंदावन मी ऐकत होतो, सर्व वैकुंठ ग्रहांपेक्षा इथे सगळे नुसतीकडे माती चिखल दिसत आहे. तर म्हणून काही काही ठिकाणं तरी थोडेसे जरा महलासारखे पाहिजेत, तिथं लक्षात येतं की नाही हे ते सर्व वैकुंठांपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून काही ठिकाण तिथे तसे आहेत, पण ओव्हरऑल वृंदावन हे माती, गायी आणि शेण आणि अशा साध्या ठिकाणी आहे. पण आपल्या ते डोळ्यांना आपण फसू नये. योग माया समावेत. ती जर जमीन अशी थोडी खोदली तर आतमध्ये चिंतामणी आहे सगळं. एक एक मातीचा जो कण आहे वृंदावनातला तो चिंतामणी आहे, तो आध्यात्मिक जगतातला आहे. तिथलं एक एक जे झाड आहे ते कल्पवृक्ष आहे. तुमच्या ज्या काही आध्यात्मिक इच्छा असतील त्या वृंदावनाच्या कुठल्याही झाडाला जर तुम्ही नम्रपणे खरोखर मनसोक्त जर ती इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा पूर्ण होईल. पण ते श्रीकृष्ण कुठल्या इच्छा मागायच्या आहेत त्या सांगितल्या श्रीकृष्ण. तसं वृंदावन एक खूप विशेष स्थान आहे. सो इथे संवाद वगैरे कोणाला आजच्या विषयावर काही प्रश्न आहे? आजचा थोडा नाजूक विषय. येस. गणपतीचा विभक्त आणि उपासक. जर तुम्ही गणपतीशी देवाणघेवाण करत असाल, मी हे देईन मग तू हे दे, मग तुम्ही उपासक आहात. पण जर तुम्ही गणपतीशी प्रेम करत असाल की मला मागत नाही मी काही, मला तुझ्याशी मागायचं नाही आहे काही, बिझनेस रिलेशनशिप जर बंद केली तर मग भक्ती सुरू होते. जेव्हापर्यंत श्रीकृष्णांशी आपण देवाणघेवाण करतोय तेव्हापर्यंत भक्ती नाही करत आहे. भक्ती ही व्यक्तीपेक्षा जास्ती कोणाशी करतोय त्या भावनेला महत्व आहे. म्हणून शंकराशी पण जर मी जाऊन शंकराला म्हटलं मला तुझ्याकडून काही नकोय, मला तुझे आशीर्वाद पाहिजे, तू कोणाचं नामस्मरण करतोस, तर ती भक्ती झाली. तर म्हणून सूर्य असतील, गणपती असतील, दुर्गा देवी असतील, शंकरजी असतील, यांच्याशी आपण जर देवाणघेवाण केली तर मग ते सिंपल. आता डॉक्टर पाठारे त्यांनी प्रश्न विचारला, त्यांचं उदाहरण देतो. त्यांचे दोन रोल्स आहेत. एक म्हणजे त्यांच्या ओपीडी मध्ये जर आपण गेलो तर एप्रन स्टेथो घालून असेल, त्यांना जर म्हटलं माझी पाठ दुखते मग इथे जवळ या झोपा, मग इथे हे दुखतंय का ते दुखतंय, बरोबर. आणि समजा त्यांच्या ओपीडी मध्ये गेलो तर त्यांच्या ओपीडी मध्ये हरे कृष्ण महामंत्राची मशीन सदैव चालू असते. मग तिथे जर गेलो आणि आज कसे काय आले तुम्ही प्रभूजी, प्रभूजी somebody else, ते सगळं ठीक आहे, पण मलाही सांगा की हरे कृष्ण महामंत्राची मशीन तुम्ही का लावली. मग डॉक्टर पाठारे हे डॉक्टरांसारखे बोलतील की एका भक्तासारखे बोलतील, तो विषयच बदलला. तर या बसा नंबर 20 या. आले ते पेशंट बसले समोर, बोला काय काय दुखतंय. नाही मला एक सांगा ही मशीन का लावली तुम्ही. मग ते म्हणते काय हरे कृष्ण महामंत्र आहे, मी इस्कॉनच्या कार्यक्रमाला जातो. हो का, मग इस्कॉनच्या कार्यक्रमाला का जाता तुम्ही. नाही तिथे गीतेवर. हो का, मग गीतेमध्ये काय ऐकलं तुम्ही. मग विषय ना पूर्ण बदलला तो. मग त्यांच्यासोबत तुम्ही एक डॉक्टर म्हणून तुम्ही व्यवहार करतच नाही आहात. कदाचित तुम्ही म्हणाल की थोडंसं काही तुम्हाला देऊ का, अरे लिंबू शरबत घेऊन वगैरे, पेशंटला कदाचित तुम्ही देणार नाही.
सो तुम्ही एकच व्यक्ती आहात, पण तुमचे 2 रोल आहेत, तुमच्या 2 भूमिका आहेत. एक म्हणजे जेव्हा कोणीतरी व्यक्ती तुमच्या दवाखान्यात येतात आणि एक डॉक्टर म्हणून तुमच्याशी व्यवहार करतात, पेशंट मी आणि तुम्ही डॉक्टर, तेव्हा तुम्ही पण डॉक्टर सारखं त्याला नेमकं औषध वगैरे झालं, चला नेक्स्ट पेशंट, बरोबर. आणि जर कोणी आलं आणि तुम्हाला विचारलं, अहो ही गीता काय आहे इथे, मग तुम्ही म्हणाल की गीतेमध्ये चांगले श्लोक आहेत. अच्छा, मग तुमचा आवडता श्लोक कुठला, विषयच बदलले. तर तसंच हे जे देवता आहेत यांच्या पण 2 भूमिका आहेत. एक म्हणजे त्यांचं जे पद येते आणि एक म्हणजे ते व्यक्ती आहेत. तर व्यक्ती त्यांना पण श्रीकृष्णांनी विश्वास ठेवून त्यांना ते पद दिलं, त्यांना पण कृतज्ञता आहे परमेश्वराबद्दल. म्हणून त्या स्लाइडमध्ये मी सांगितलं त्यांच्यामध्ये काही आपापसात काही नाही आहे. तर जर आपण एका मंदिरात जेव्हा जातो, सिद्धिविनायकाच्या मंदिरात गेलो आपण आणि सांगितलं मंगळवार आहे, मी तुझ्या मंदिरात चालत आलो, अनवाणी आलो, मला तर काहीतरी पाहिजे, मग ते श्रीकृष्णांबद्दल तुम्हाला काही सांगणार नाहीत. ते म्हणजे ठीक आहे, तुला जर पाहिजे होतं ते दिलं मी तुला. मग ते त्यांचं जे पद आहे त्या पदानुसार विघ्नहर्ता त्यांचं पद येते. तर विघ्नहर्ताच्या पदाप्रमाणे ते तुमच्याशी. पण जर तुम्ही म्हणाले हे सिद्धिविनायका मी मंगळवार आहे, आज चतुर्थी आहे, संकष्टी आहे, आज मी तुझ्या दर्शनाला आलो, मग मला एक सांगशील का की तू महाभारत का लिहिलंस, ज्या महाभारतामध्ये भगवद्गीता आहे आणि ज्या भगवद्गीतेमध्ये सांगितलंय तर भगवती अल्पमेधसाम, ते कोणी लिहिलंय, मग गणेश मंदिर मी लिहिलंय. ते मग ते अल्पमेधसाम ते तू लिहिलंय, हो. प्रपद्यन्ते अन्य देवता हे तू लिहिलंय, हो मी लिहिलंय. मग ते का लिहिलंय, कारण ते स्वामी आहेत माझे. म्हणून ही जी गीता आपण जी बोलतोय ती लिहिली कोणी, ती गणेशाने लिहिली आहे, ते सिद्धिविनायक आहेत. म्हणून सिद्धिविनायकाचे 2 भूमिका आहेत. एक म्हणजे देवाणघेवाण करणारे सिद्धिविनायक आणि एक आहेत की सिद्धिविनायकांना काय आवडतं ते विचारणारे आणि त्याचं उत्तर देणारे सिद्धिविनायक. बाबुलनाथकडे गेलो आणि सांगितलं बाबुलनाथ मला हे पाहिजे ते पाहिजे, बाबुलनाथला म्हटलं पण तुम्ही ते कोणावर ध्यान करताय ते सांगतात. तर म्हणून आपण त्यांच्याशी कसं नातं ठेवतोय त्याच्यानुसार ते वागणार. जसं ओपीडी मध्ये जो व्यक्ती येतोय तो तुमच्याशी कसं नातं ठेवतोय तसं तुम्ही त्याच्याशी वागणार, बरोबर आहे ना. ओपीडी मध्ये आलेला माणूस आहे, तो पाठ दुखते, त्याला गीता नाही देणार तुम्ही. आणि जो तुम्हाला गीतेवरचे काही प्रश्न विचारतोय त्याला म्हणणार नाही हे प्रश्न विचार, झोप आधी. नाही, तुम्हाला पण लक्ष देतात, त्याला माझ्याकडून काय पाहिजे त्यानुसार मी वागायला पाहिजे, सिंपल. तर विचार करा आपल्यासारख्या एका सीमित व्यक्तीमध्ये पण तो गुण आहे की नाही, समोरचा माणूस मला जे विचारतो त्यानुसार आपण त्याच्याशी वागतो परमेश्वरामध्ये आणि त्यांच्या त्या देवतांमध्ये पण. तर म्हणून हे सगळे देवता आहेत हे वाट बघतायत की हा जो माझा उपासक आहे मला कधी येऊन हे विचारेल तुम्ही काय करता. आपण नेहमी त्यांना हे विचारतो की मला काय पाहिजे, पण त्यांना कधी हे नाही विचारत की तुम्ही काय करता. त्या दिवशी ते विचारतो, त्या दिवशी आपलं नातं बदलतं, त्या दिवशी ते आपल्याला नीट मार्गदर्शन करतात. पण देवतांना आपण प्रसन्न केल्याने ते आपल्याला पुढचा कसं करायचं, बिकॉज इवन आय वॉज गणेश. हो, माझा जन्म आहे हा, मी शिव, आमचे कुळदैव शंकरजी आहेत. मग आपण नाही माने, इट इज टेल व्हॉट इज इट, व्हॉट इज दिस, व्हॉट इज आपल्याला पुढचा, कारण ते इवन इन वृंदावन आपण बघितली मंदिरात बघितली वरती छोटासा गणेश असतो ऑब्स्ट्रक्शन्स काढायला. सो असं आहे. सो माताजी विचारताय की जर आपण देवतांना विचारणा केली तर ते पुढचा मार्ग सांगतात. हां, म्हणजे वी डोंट आस्क थिंग्स, हे दे ते दे, वी इन्क्वायर काय शो मी द वे, ते देतात. मग ते मी यांच्यासाठी पण म्हटलं ना की जेव्हा आपण त्या देवतांना सिद्धिविनायकाला गेलो आपण आणि विचारलो की मी तुझी उपासना करतोय आणि दर मंगळवारी येतो, याच्या पुढे काही आहे का. मग ते सांगतील त्याच्या पुढे काय आहे की मी कोणाची स्तुती लिहिली, श्री भगवान वाच मय्यर्पदा मनोबुधे मामे वैश्यसी असंशय मन मना भव मत भक्तो मदियाजी माम नमस्कुरु, हे गणेशाने लिहिलंय. सो मग गणेश म्हणतील की हो मी जे लिहिलं ते मला कुठे विचारलंच नाही कोणी की मी तुमची स्तुती करतोय पण तुम्ही कोणाची स्तुती करता हे मला कोणी विचारलं नाही. तू बरं भेटलंस आज, तू पहिल्यांदा विचारतोस. सो म्हणून पुढचा मार्ग ते दाखवतात. आणि श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये श्रीकृष्णांना प्राप्त करण्याच्या रस्त्यामध्ये जे विघ्न येतात त्या विघ्नासाठी आपण गणेशाला नक्कीच प्रार्थना करू शकतो की तू विघ्नहर्ता आहेस. परमेश्वराला प्राप्त करण्यामध्ये जे विघ्न आहेत त्याला तू नष्ट केलेस तर परमेश्वर मला लवकर भेटतील. मंदिरामध्ये पण तर म्हणून आपण गणपती दादा म्हटलं ना 2 आहेत गणपती.
एक गणपती आहेत जे आपल्याला श्रीकृष्णांचा मार्ग दाखवतात आणि एक गणपती आहेत जे पदाप्रमाणे तुमच्या गरजा पूर्ण करतात. तर आपण कुठल्या गणपतीला कनेक्ट करतो? मी तुम्हाला प्रश्न विचारण्याच्या वगैरे एकच होतं, कारण 6 वर्षापूर्वी पहिल्यांदा बीना माताजीच्या मी आलो त्यावेळेस इंग्लिशमध्ये गीता प्रवचन, त्यावेळेस सांगणारे जे प्रभूजी होते आणि माझ्याबरोबर माझ्या ओळखीच्या अजून 2-3 होत्या, सडनली 4-5 झाल्यानंतर त्या यायच्या बंद झाल्या. तर त्यावेळेस जेव्हा मला बाहेर भेटल्या त्यावेळेस मी त्यांना विचारलं तुम्ही येत का नाही? तर त्यांना काहीतरी असं अभिप्रेत झालं प्रभूजींच्या म्हणण्यात की गणेश किंवा काही असं इतर देव इट्स ऑल राईट, पण अल्टिमेट इज हिम. त्यामुळे तुम्ही त्याचीच भक्ती करा. वाईल देव एकदम गणेश भक्त, म्हणजे आपल्याला इकडे आम्ही येत राहिलो तर आपल्याला गणेश भक्तीपासून दूर होऊ की काय? आणि दे स्टॉप कमी. म्हणून मी इतक्या असं कुठे वर्षात असतं? तुम्हाला असं कुठे असतं म्हणजे बरोबर. अज्ञानी किंवा सेकंड कॅटेगरीमध्ये की आम्हाला म्हणून आजचं जेव्हा मी संपवलं हा. मी म्हटलं कोणाला काही प्रश्न आहेत का, आणि मी एक वाक्य बोललो, म्हटलं हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. तर हा संवेदनशील विषय पण आपल्याला नीट समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून मी याच्यासाठी एक शब्दांवर भर दिला किंवा काय काय उदाहरण दिले आणि नंतर मुद्दामून मी म्हटलं की या संवेदन जे काही तुमचे प्रश्न आहेत ते विचारा. आणि ते पण सांगितलं की या सर्व देवीच्या 2 भूमिका आहेत. एक आहे की फक्त देवाणघेवाण आणि एक आहे की जर कोणी माझ्याशी व्यक्ती म्हणून नातं जोडलं तर त्याला नीट मार्गदर्शन करणं, अधिकृत मार्गदर्शन करणं. गणपती म्हणजे हॅपी कारण त्यांचे भक्त हो मग ते मार्ग दाखवतात मार्ग दाखवतात. आणि मार्ग दाखवतात म्हणजे आपले शुभचिंतक आहेत म्हणून मार्ग दाखवतात आणि नक्कीच सांगतो. म्हणून शंकरजींना जर म्हटलं की तुम्ही कोणावर ध्यान करता त्यांना वाईट नाही वाटत, डोंट आस्क मी अबाउट माय पर्सनल लाईफ. तसं अजिबात नाही म्हणत. ते म्हणत की व्हेरी गुड. फार कमी लोक आहेत जे असा हा प्रश्न विचारतात. मग शैव आणि वैष्णव आपणच केलंय का जेव्हा शिव विष्णूचं ध्यान करतात? तर मग म्हणून मी म्हटलं ना की त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. मी म्हटलं की प्रॉब्लेम याचा शेवटी आहे. सो ज्याला पूर्ण दृष्टी आहे तो त्याचा समन्वय करू शकतो, पण ज्याला पूर्ण दृष्टी नाहीये, ज्याने सर्वशास्त्र नाही वाचले, त्याला वाटतं की इथे हे दिले इथे हे दिले, मग याच्यामध्ये काहीतरी अपोजिट वाटतं. पण ज्याला एक पूर्ण आराखडा माहिती आहे त्याला लक्षात येते ठीक आहे. प्रभूजी, आपण राजकारण श्रीकृष्ण करत नाही असं आपण म्हणतो, पण जेव्हा महाभारताचं युद्ध होणार होतं त्याच्या आधी दुर्योधन आणि अर्जुन किंवा कर्ण चाकून आणि तेव्हा अर्जुनाला जो उपदेश केला तेही एक राजकारण. एक राजकारण जे आज मी म्हटलं ना इथे जे स्लाइडवर लिहिलं राजकारण आहे ते काय होतं माहिती आहे की देवतांचा एक गट आहे आणि देवतांची जी पूजा करतायत त्याच्यातून एखाद्या माणसाला माझ्याकडे खेचायचं आहे, ते राजकारण म्हटलं. की अरे माझा एक वैष्णव भक्त होता तो त्या ग्रुपमध्ये चाललाय मग त्याला काहीतरी खेचा, ते राजकारण नाही करत. ते मी म्हटलं ते निर्मत्सर आहेत. पण सॉरी तुम्ही तो प्रश्न काढला तर एक सांगतो की समजा मला एका व्यक्तीवर प्रेम आहे, मला माझ्या भावावर प्रेम आहे, माझ्याशी समजा कोणी काही बरं वाईट केलं तर मी सहन करू शकतो, पण माझ्या भावाला जर कोणी काही केलं तर सहन नाही करू शकतो. म्हणून आज जे राजकारण मी लिहिलं होतं की श्रीकृष्ण राजकारण नाही करत, ते कोणासाठी? जेव्हा त्यांचा गट सोडून सो कॉल्ड कोणतरी दुसऱ्या गटात चालले तेव्हा. पण जर कोणी अर्जुनाला त्रास दिला तर मग ते त्यांचं राजकारण सोडून देतात. ते लोक म्हणतात की नाही याला सो म्हणून प्रेमाचं स्वतः आपण सहन करू शकतो, पण आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याला जेव्हा आपण प्रॉब्लेममध्ये बघतो मग कधी कधी आपण म्हणतो की नाही हे नाही सहन होत. म्हणून एका ठिकाणी श्रीकृष्ण दुर्योधनाला काय म्हणतात की तू मला कधी काही त्रास नाही दिलास, पण तू पांडवांना सदैव त्रास दिलास, म्हणून तुझं आणि माझं जे वैर आहे ते आपलं वैर नाही, तुझं आणि माझं जे वैर आहे ते खूप खोल वैर आहे. तुझं जर आणि माझं जर वैर असतं तर ते मी सोडून दिलं असतं. जसं आज मी अनेक वेळा म्हटलं वडिलांची उपमा दिली तर श्रीकृष्ण वडील आहे. तर कधी कधी मुलं आई वडिलांना काय थोडं मारतात, थोडं काय करतात, आई वडील म्हणतात. पण त्या मुलाने आपल्या बहिणीला जर छळ केला मग आई वडिलांना जास्ती त्रास होतो. मला कर म्हणून आपल्या बहिणीची काळजी घ्यायला पाहिजे, तू आपल्या भावाची काळजी घेतली पाहिजे. म्हणून श्रीकृष्णांना अपशब्द बोलले तर श्रीकृष्णाला काही वाईट वाटत, पण श्रीकृष्णांवर जे लोक प्रेम करतात त्यांना जेव्हा आपण अपशब्द बोलतो ते श्रीकृष्ण सहन नाही करतात. म्हणून जे काही राजकारण तुम्ही म्हणताय श्रीकृष्णाने केलं ते स्वतःसाठी नाही केलं. पांडवांना त्रास होत होता
आणि पांडवांना छळ होत होता, म्हणून मग त्यांनी राजकारण केलं. मग जे काही केलं ते त्यांच्यासाठी केलं, स्वतःसाठी कधी नाही केलं. हे पण